वेदांत 12 नोव्हेंबर 1897 रोजी लाहोर इथे दिलेलं व्याख्यान. आपण ज्यात वास्तव्य करतो अशी दोन जगतं आहेत, एक आंतर आणि दुसरं बाह्य. अतिप्राचीन काळापासून मानवानं या दोन्ही जगतात प्रायः समान प्रगती केलेली आहे. शोधाची सुरुवात प्रथम बाह्य जगतात झाली आणि गहन अशा समस्यांची उत्तरं प्रथम बाह्य प्रकृतीत शोधण्याचा मानवाने प्रयत्न केला. भोवताली पसरलेल्या सृष्टीच्या सहाय्यानं उदात्तता आणि सौंदर्य याविषयीची आपली तृष्णा तृप्त करण्याचा मनुष्यानं प्रयत्न केला. स्वतःला आणि स्वतःच्या ठायी वसत असलेल्या सर्व गोष्टींना त्यानं स्थूल आणि जड वस्तूंच्या भाषेत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. आणि बाह्य प्रकृतीत त्याला जी उत्तरं सापडली, ईश्वराविषयी आणि उपासनेविषयी त्यांनी जे आश्चर्यकारक सिद्धांत शोधून काढले आणि अत्यानंदाच्या भरात त्यानं सौंदर्याची जी वर्णनं केली, ती खरोखर अत्यंत विलोभनीय अशीच होती. बाह्य प्रकृतीच्या प्रेरणेनं त्याच्या ठायी खरोखरच उदात्त अशा भावभावना निर्माण झाल्या. पण नंतर त्याच्या समोर जे दुसरं जगत म्हणजेच जे आंतरजगत खुलं झालं, ते त्याहूनही अधिक उदात्त, अधिक सुंदर आणि अनंत पटींनी विस्तृत असंच होतं. वेदांच्या कर्मकांड विभागात आपल्याला अतिशय अद्भुत अशा धर्मविषयक कल्पना आढळतात. तसंच त्यात जगाचा स्रष्टा, पालनकर्ता आणि संहारकर्ता असलेल्या ईश्वराविषयीच्या आश्चर्यकारक कल्पना कित्येकदा अत्यंत हृदयस्पर्शी भाषेत मांडलेल्या दिसून येतात. ऋग्वेद संहितेतील प्रलयावस्थेचं वर्णन करणारा तो अद्भुत मंत्र तुमच्यापैकी बहुतेकांना ठाऊक असेल. इतकं उदात्त वर्णन इतर कोणत्याही वाङ्मयामध्ये आढळणार नाही. असं असलं तरी ते बाह्य प्रकृतीच्या उदात्ततेचं चित्रण आहे. ते स्थूल प्रकृतीचं वर्णन आहे. त्यातही थोडा तरी जडाचा अंश हा आहेच. ते केवळ जडाच्या भाषेत, सांताच्या भाषेत केलेलं अनंताचं वर्णन आहे. ते जडद्रव्याचं अनंतत्व आहे, मनाचं नाही. ते अवकाशाच्या अनंतत्वाचं वर्णन आहे, विचाराच्या अनंतत्वाचं नाही. म्हणूनच वेदांच्या दुसऱ्या विभागात, ज्ञानकांडात आपल्याला अगदी वेगळी विचार पद्धती आढळते. पहिल्या पद्धतीत विश्वामधील रहस्यांचा शोध बाह्य प्रकृतीत घेण्याचा प्रयत्न आढळतो. जडसृष्टीच्या द्वारे जीवनातील गूढ समस्यांची सोडवणूक करण्याचा तो एक प्रयत्न होता. यस्यैते हिमवंतो महित्वा, ज्याचं वैभव या हिमगिरीच्या रांगा उद्घोषित करत असतात, ही कल्पना अत्यंत उदात्त आहे. पण भारताच्या दृष्टीने ती पुरेशी उदात्त नाही. भारतीय मन ही पद्धती सोडून पुन्हा विचार करू लागलं. त्याच्या संशोधनाला अगदी वेगळी दिशा मिळाली. बाह्य प्रकृती टाकून देऊन अंतःप्रकृतीत संशोधन सुरू झालं. जड वस्तूंकडून संशोधनाची दिशा मनाकडे वळली. मग एकच प्रश्न ऐकू येऊ लागला, मरणानंतर मनुष्याचं काय होतं? अस्तित्येके नाय मस्तितिचैके. काही जण म्हणतात त्याचं अस्तित्व असतं, दुसरे सांगतात त्याचं काहीच उरत नाही. म्हणून हे यमराज, यातील सत्य काय ते सांगा. इथे आपल्याला अगदीच वेगळी विचार पद्धती आढळते. बाह्य जगतातून भारतीय मनानं शक्य तेवढं सगळं काही प्राप्त करून घेतलं होतं, पण तेवढ्यानं त्याचं समाधान झालं नाही. अधिक शोध घ्यावा, स्वतःच्या आत्म्यात खोल बुडी मारून पहावं असं त्याला वाटलं. आणि त्यातूनच त्याच्या प्रश्नांना अंतिम स्वरूपाचं उत्तर लाभलं. वेदांच्या या भागाचं नाव उपनिषद, वेदांत, आरण्यक किंवा रहस्य असं आहे. इथे आपल्या हे लगेच ध्यानात येतं की धर्मातील सर्व बाह्योपचार नाहीसे झाले आहेत. या विभागात आपल्याला दिसतं की आध्यात्मिक गोष्टी जडाच्या भाषेत सांगितलेल्या नाहीत. इथे सूक्ष्मातिसूक्ष्म तत्व त्यांनी चैतन्याच्या भाषेत वर्णिलेली आहेत. आता त्यात जडतेचा कसलाही लेश नसून ऐहिक स्वरूपाच्या कोणत्याही गोष्टींची त्याचा मेळ घालण्याचा प्रयत्न केलेला नाही. उपनिषदात कालीन ऋषींची विशाल मनं आज कल्पनाही करता येणार नाहीत इतक्या धैर्यानं आणि शौर्यानं पुढे झेपावली. आणि त्यांनी आजवर मानव जातीला कधीही सांगितली गेली नव्हती इतकी उदात्त सत्य निर्भयपणे आणि कोणत्याही प्रकारची तडजोड न करता उद्घोषित केली. माझ्या देशबांधवांनो, मला आपल्यापुढे हीच सत्य मांडायची आहेत.
वेदांचं केवळ ज्ञानकांडच एखाद्या महासागराप्रमाणे आहे. त्याचा अल्पसा अंशही आत्मसात करण्यासाठी कित्येक जन्म आवश्यक आहेत. उपनिषद ही वेदांच्या मस्तकाप्रमाणे आहेत असं जे रामानुजाचार्यांनी म्हटलं आहे ते यथायोग्य असून खरोखरच उपनिषद ही भारताचे प्रमाणभूत धर्मग्रंथ होत. हिंदूंना कर्मकांडाबद्दल अतिशय आदर आहे. तरीही आपण हे जाणतो की कित्येक युगांपासून श्रुती म्हणजे केवळ उपनिषदच असा अर्थ प्रत्यक्षतः रूढ आहे. आपल्याला हेही माहिती आहे की आपल्या सर्व थोर दर्शनकारांना व्यास, पतंजली, गौतम आणि सर्व तत्वज्ञानाचे जनक असे कपिल महामुनी यांना देखील जेव्हा म्हणून स्वमतांना आधार हवासा वाटला तेव्हा त्यांच्यापैकी प्रत्येकाला तो उपनिषदांमध्येच आढळला, अन्यत्र कुठेही नाही. कारण शाश्वत अशी सत्य उपनिषदातच ग्रंथित केलेली आहेत. काही सत्य अशी असतात की जी विशिष्ट दृष्टीने, विशिष्ट परिस्थितीमध्ये आणि विशिष्ट काळी सत्य असतात. ही सत्य त्या त्या काळातील सामाजिक परिस्थितीवर आधारलेली असतात. दुसऱ्या प्रकारची सत्य ही मानवाच्या यथार्थ स्वरूपावर आधारलेली असतात आणि जोवर मानव विद्यमान आहे तोवर ती राहणारच. ही दुसऱ्या प्रकारची सत्यच सार्वजनीन आणि सर्वकालीन स्वरूपाची असतात. भारतामध्ये कितीही बदल घडून आलेले असले, आपल्या सामाजिक संस्था, वेशभूषा, खाण्यापिण्याच्या पद्धती, उपासना पद्धती यात कितीही बदल झालेला असला तरी श्रुतीतील सार्वजनीन सत्य, वेदांतातील हे अपूर्व सिद्धांत स्वतःच्या महिम्याने आढळ, अजय, अमर आणि अविकारी अशा रूपात आजही विद्यमान आहेत. पण उपनिषदात विकास पावलेल्या सर्व कल्पना ह्या बीज रूपानं कर्मकांडात प्रतिपादिल्या गेल्या आहेत. वेदांताच्या सर्व संप्रदायांना मान्य असलेली विश्वरचनेची कल्पना, भारतातील सर्व तत्वज्ञानांचा सर्वसामान्य आधार असलेलं मानसशास्त्र ही सर्व कर्मकांडात विवेचली गेली आहेत. म्हणून वेदांचा आध्यात्मिक भाग जो वेदांत, त्याविषयी काही सांगण्यापूर्वी कर्मकांडाबद्दल 4 शब्द सांगणं आवश्यक आहे. आणि वेदांत या शब्दानं मला काय अभिप्रेत आहे हे प्रथमच सांगणं बरं होईल. आज भारतामध्ये एक चुकीची समजूत झालेली दिसते ती ही की वेदांत म्हणजे केवळ अद्वैत दर्शनच होय. पण तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की आधुनिक भारतातील सर्व संप्रदायांच्या अभ्यासाच्या दृष्टीनं आज प्रस्थानत्रयीला सारखंच महत्व आहे. या प्रस्थानत्रयीपैकी प्रथम म्हणजे श्रुती किंवा उपनिषद होत. दुसरी आहेत व्याससूत्र. भारतातील सर्व दर्शनांमध्ये व्यासांची सूत्र अत्यंत महत्वाची आहेत, कारण त्यात पूर्वीच्या सर्व दर्शनांचा समावेश असून त्या सर्वांची परिणती या व्याससूत्रांमध्ये आढळते. ही दर्शनं परस्पर विरोधी नसून एक दुसऱ्यावर आधारलेली आहेत. त्यात सत्याचं क्रमशः अधिकाधिक प्रकटीकरण झालेलं असून त्यांची परिणती अखेर व्याससूत्रात झालेली आहे. प्रस्थानत्रयीपैकी तिसरे आहे गीता. उपनिषद आणि वेदांतातील अपूर्व सत्यांची व्यवस्थित मांडणी करणारी सूत्र या दोहोंच्या मध्यभागी वेदांतावर भगवंतांनी स्वतः केलेलं भाष्य जी गीता, तिचं स्थान आहे. द्वैती, विशिष्टाद्वैती आणि अद्वैती यापैकी कोणताही भारतीय संप्रदाय असो, आपण सनातन मतावलंबी आहोत हे सिद्ध करण्यासाठी या प्रत्येकानं उपनिषद, व्याससूत्र आणि गीता यांचं प्रामाण्य मान्य केलं आहे. या प्रत्येकाचा आधार ही प्रस्थानत्रयी आहे. शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य आणि चैतन्य महाप्रभू यांनी म्हणा किंवा कुणीही म्हणा, जेव्हा एखादा नवीन संप्रदाय स्थापन केला तेव्हा त्यांनी ही प्रस्थानत्रयी घेऊन तिच्यावर एक नवं भाष्य लिहिलं असं आपल्याला दिसून येतं. म्हणूनच उपनिषदातून निर्माण झालेल्या संप्रदायापैकी एकालाच वेदांत हे नाव देणं बरोबर होणार नाही. वेदांत या शब्दात या सर्व संप्रदायांचा समावेश होतो. अद्वैतवाद्याप्रमाणे विशिष्टाद्वैतवाद्यासही वेदांती म्हणून घेण्याचा अधिकार आहे. आणि थोडं पुढे जाऊन मी असंही म्हणेन की हिंदू या शब्दानं आपण जो अर्थ समजतो तोच वस्तुतः वेदांती या शब्दासही आहे. तुम्ही हे ध्यानी घ्या की ही तिन्ही दर्शनं भारतामध्ये अनंत काळापासून प्रचलित आहेत. शंकराचार्यांनी अद्वैत दर्शन शोधून काढलं असं समजण्याचं कारण नाही. शंकराचार्यांच्या जन्मापूर्वीही कित्येक युग ते प्रचलित होतं.
हे या दर्शनाच्या अंतिम प्रतिनिधींपैकी एक होते. विशिष्टाद्वैत दर्शनाचंही असंच आहे. रामानुजाचार्यांच्या पूर्वी कित्येक युग ते अस्तित्वात होतं, ही गोष्ट त्यांच्या भाष्यावरून दिसून येते. या दोन्ही दर्शनांच्या बरोबरीने भारतात जे द्वैती संप्रदाय अस्तित्वात होते त्यांना सुद्धा हीच गोष्ट लागू आहे. आणि माझ्या अल्पमतीनुसार मी या निष्कर्षाप्रत आलो आहे की ही तिन्ही दर्शनं परस्पर विरोधी नाहीत. आपल्या षट दर्शनांच्या बाबतीत आपल्याला हे आढळतं की त्यात महान तत्वांचा क्रमशः विकास झालेला आहे. त्यांचा प्रारंभ मंद स्वरात होतो आणि त्यांची समाप्ती अद्वैत वेदांताच्या विजयभेरीनी होत असते. तसंच या तीन दर्शनात मानवी मन क्रमशः अधिकाधिक उच्च आदर्शाप्रत प्रगत होत जातं आणि शेवटी सर्व काही अद्वैतवादाच्या त्या अद्भुत एकत्वात विराम पावतं. म्हणूनच ही तिन्ही दर्शनं परस्पर विरोधी नाहीत. पण मला हेही सांगणं भाग आहे की ही तीन दर्शनं परस्पर विरोधी आहेत असं समजण्याची चूक अनेक लोक करत असतात. आपल्याला असं दिसतं की अद्वैतवादी आचार्य अद्वैतपर उतारे तसेच ठेवतो, पण द्वैती किंवा विशिष्टाद्वैती आशयाच्या उतारांची ओढाताण करून त्यांचा आपल्या मनाप्रमाणे अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे द्वैतवादी आचार्य अद्वैतपर उतार्यांचा द्वैतपर अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. आपले हे आचार्य थोर होते, पण अशीही म्हण आहे की गुरुच्याही चुका आणि प्रमाद हे सांगितलेच पाहिजेत. मला वाटतं की केवळ एवढ्याच बाबतीत त्यांची चूक झालेली आहे. आपल्याला अधिकार भेदाचा तर उत्कृष्ट सिद्धांत आकलन झाला की मग शास्त्र ग्रंथांचे अर्थ लावण्याचं काम अगदी सुगम होईल. मग ती अर्थाची ओढाताण करण्याची जरूर पडणार नाही. धर्माच्या क्षेत्रात अप्रामाणिक बनण्याची गरज उरणार नाही. कसल्याही व्याकरणविषयक जंजाळात पडण्याचं काम पडणार नाही. तसंच ज्या ठिकाणी मूलतःच जो आशय नाही तिथे तो कल्पिण्याचं आणि आपल्या कल्पनांचं तिथे आरोपण करण्याचंही कारण उरणार नाही. ही गोष्ट खरी आहे की उपनिषदांसमोर पुढील एकच विषय होता, कस्मिन्नु भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम भवती. जे जाणून घेतल्यामुळे सर्व काही ज्ञात होतं ते तत्व कोणतं? आधुनिक भाषेत सांगायचं तर वस्तुमात्रांमधील अंतिम एकत्व शोधून काढणं हाच उपनिषदांचा विषय होय. ज्ञान म्हणजे विविधतेत ऐक्य पाहणं, दुसरं काही नव्हे. प्रत्येक शास्त्र याच तत्वावर आधारलेलं आहे. विविधतेत एकत्व शोधून काढण्यावरच सर्व मानवी ज्ञान आधारलेलं आहे. आणि ज्यांना आपण विज्ञान म्हणतो त्या मानवी ज्ञानाच्या छोट्या छोट्या दालनांचंही कार्य काही थोड्या घटनांमधील एकत्व शोधून काढणं हेच असेल तर विविधतेने नटलेल्या या समग्र विश्वातील एकत्व शोधणं हे केवढं प्रचंड कार्य ठरेल. ह्या विश्वात तर नामरूपात्मक असंख्य भेद आहेत. चेतन अचेतनात्मक असे असंख्य भेद आहेत. शिवाय इथे प्रत्येक विचार दुसऱ्या विचाराहून भिन्न आहे आणि प्रत्येक रूप दुसऱ्या रूपाहून भिन्न आहे. आणि तरीही या सर्व विभिन्न स्तरांमध्ये आणि विश्वातील स्वर्ग, पृथ्वी, प्रभृती असंख्य लोकांमध्ये या अनंत अशा विविधतेमध्ये एकत्व शोधणं हाच उपनिषदांचा विषय आहे. हे जरी खरं आहे तरी अरुंधती न्यायाचा सुद्धा आपण उपयोग केला पाहिजे. एखाद्याला अरुंधतीचा लहानसा तारा दाखवायचा असेल तर जवळच्या एखाद्या मोठ्या ताऱ्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगतात आणि मग त्याचं लक्ष अरुंधतीच्या ताऱ्याकडे वळवणं सुलभ होतं. त्याचप्रमाणे सूक्ष्म तत्व समजावून सांगण्याच्या आधी काही स्थूल तत्व सांगून मग हळूहळू अधिकाधिक सूक्ष्म तत्व शिकवावी लागतात. माझी ही कल्पना सिद्ध करण्यासाठी मी उपनिषदांचा निर्देश करीन. या उपनिषदांचं अनुशीलन केल्यास तुम्हाला माझी कल्पना पटेल. उपनिषदातील बहुतेक प्रत्येक अध्यायाची सुरुवात द्वैती शिकवणुकीनी म्हणजे उपासनेपासून होते. प्रथमतः ईश्वर हा विश्वाचा निर्माता, पालनकर्ता आणि संहारकर्ता आहे अशी शिकवण देण्यात आली आहे. त्याची आपण उपासना करावी. तो आपला शास्ता आहे, तो अंतर आणि बाह्य प्रकृतीचा नियंता आहे आणि तरीही तो जणू सृष्टीच्या बाहेर आहे असं सांगण्यात आलं आहे. त्याच्या थोडंसं पुढे गेल्यास आपल्याला हे आढळेल की तेच आचार्य असं सांगतात की ईश्वर हा सृष्टीच्या बाहेर कुठे नसून या सृष्टीतच व्याप्त आहे. आणि अखेर या दोन्ही कल्पना बाजूला सारून असं शिकवलेलं आढळेल की जे म्हणून काही सत्य आहे ते ईश्वरच आहे, भेद म्हणून काहीच नाही. तत्वमसी श्वेतकेतो.
हे श्वेतकेतो, ते तू आहेस. जो सर्व सृष्टीत व्याप्त आहे तोच मानवी आत्म्यातही आहे, असा सिद्धांत शेवटी मांडण्यात आला आहे. या ठिकाणी कोणत्याच प्रकारची तडजोड नाही. इतरांना काय वाटेल याची भीती नाही. सत्य, निर्भेळ सत्य इथे सुस्पष्ट आणि निर्भय वाणीने सांगितलं गेलेलं आहे. आजही तशाच निर्भयपणे सत्याचं प्रतिपादन करणं आवश्यक आहे. आणि ईशकृपेनी निदान मी तरी सत्याचा असा निर्भय प्रचारक होईन अशी मला आशा आहे. आता आपण आपल्या पूर्वीच्या मुद्द्याकडे वळू. सुरुवातीला आपण 2 गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. प्रथम म्हणजे वेदांताच्या सर्व संप्रदायांना मान्य असलेलं मानसशास्त्र, आणि दुसरी म्हणजे विश्वरचनेसंबंधीची कल्पना. आधी आपण दुसऱ्या गोष्टीचा विचार करू. आज असं दिसतं की विज्ञानाच्या क्षेत्रात अद्भुत असे शोध लागत आहेत, आणि हे शोध जणू विजेप्रमाणे आपल्यावर कोसळून आपण स्वप्नात देखील न कल्पिलेल्या गोष्टी आपल्याला दाखवत आहेत. पण वस्तुतः यापैकी पुष्कळशा गोष्टी अति प्राचीन काळी शोधल्या गेल्या असून त्यांचा आता पुन्हा शोध लावण्यात येत आहे, इतकंच. विविध प्रकारच्या शक्तींमध्ये सुद्धा एकत्व आहे असा शोध विज्ञानाला काल परवाच लागला आहे. त्याला एवढ्यातच असं आढळून आलं आहे की उष्णता, चुंबकत्व, विद्युत आदी ज्या विभिन्न शक्ती आहेत त्या सर्व एका मूळ शक्तीत परिवर्तित केल्या जाऊ शकतात. आणि म्हणून विज्ञान या सर्व शक्तींचा एकाच नावानं निर्देश करतं. मग ते नाव तुम्ही कोणतंही ठरवा, परंतु अतिप्राचीन अशा वेदांच्या संहिता भागातही शक्तीविषयीची ही कल्पना आढळते. सर्व शक्ती, मग त्यांना गुरुत्वाकर्षण, आकर्षण, प्रतिसारण किंवा उष्णता, विद्युत, चुंबकत्व काहीही नाव द्या, त्या एकाच मूळ शक्तीची विविध रूपं होत. अंतःकरणातून विचाररूपानं प्रकट होणारी शक्ती असो किंवा कर्मेंद्रियांनी केलेल्या कर्माच्या रूपानं व्यक्त होणारी शक्ती असो, या दोन्ही शक्ती एकाच मूळ शक्तीतून उत्पन्न झाल्या आहेत. आणि त्या मूळ शक्तीला प्राण असं नाव आहे. पण प्राण म्हणजे तरी काय? प्राण म्हणजे स्पंदन. जेव्हा सर्व विश्व त्याच्या मूळ अवस्थेप्रत जातं तेव्हा या अनंत शक्तीचं काय होतं? ती पूर्ण नष्ट होते असं तुम्हाला वाटतं का? नाही, ती नष्ट होत नाही. ती नष्ट होत असेल तर नंतरचा तरंग कशातून उत्पन्न होईल? कारण या विश्वाची गती तरंगाकार आहे. ते एकदा वर येतं तर एकदा खाली जातं. याप्रमाणे ही गती अनंत काळापासून चालू आहे. विश्वाची कल्पना इथे सृष्टी या शब्दानं व्यक्त झालेली आहे. या शब्दाचा अर्थ क्रिएशन म्हणजे उत्पत्ती असा नाही, हे लक्षात घ्या. इंग्रजीत बोलत असल्यामुळे माझा नाईलाज होतो आहे. संस्कृत शब्दांचं शक्य तेवढं अचूक भाषांतर करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. ही सृष्टी म्हणजे प्रोजेक्शन, अभिव्यक्ती होय. प्रत्येक कल्पाच्या अखेरीस सर्व काही सूक्ष्म सूक्ष्म होत जाऊन आपल्या मूळ अवस्थेप्रत प्राप्त होतं. त्या अवस्थेत ते काही काळ तसंच शांत राहतं आणि पुन्हा प्रकट होऊ लागतं. यालाच सृष्टी असं म्हणतात. यावेळी सर्व शक्तींचं किंवा प्राणाच्या निरनिराळ्या रूपांचं काय होतं? त्या सर्व शक्तींचं आदी प्राणामध्ये रूपांतर होतं आणि हा प्राण निश्चेष्टप्राय होतो, पण पूर्णपणे तो निश्चेष्ट होत नाही. याचं वर्णन वेदातील सूक्तात आनिदवातम म्हणजे स्पंदनाविना त्याचं स्पंदन होतं या शब्दात केलेलं आहे. वेदांमध्ये दुर्बोध असे पुष्कळच पारिभाषिक शब्द आहेत. उदाहरणार्थ वात हाच शब्द घ्या. पुष्कळदा त्याचा अर्थ हवा आणि पुष्कळदा गती असा होतो. आणि अनेकदा ह्या अर्थाबाबत लोकांचा गोंधळही उडतो. या बाबतीत आपण सावध राहिलं पाहिजे. असो, तुम्ही ज्याला जडद्रव्य म्हणता त्याचं त्यावेळी काय होतं? शक्ती ही जडद्रव्यात ओतप्रोत भरलेली असते. कल्पांती सर्व जडद्रव्य आकाशात लीन होतं आणि तिथून ते पुन्हा प्रकट होतं. हे आकाश मूळ जडद्रव्य किंवा आदिभूत होय. मग त्याला तुम्ही इथर हे नाव द्या किंवा अन्य काही म्हणा. आकाश हे जडद्रव्याचं मूळ रूप होय. प्राणाच्या योगानं या आकाशाचं स्पंदन होत असतं आणि नव्या सृष्टीच्या वेळी हे स्पंदन वेगानं होऊ लागतं.
आणि मग आकाश तरंगाकार होतं आणि या तरंगांनाच आपण सूर्य, चंद्र, तारे, ग्रहमाला इत्यादी नावं देतो. आपल्याला वेदांमध्ये दुसरं एक वचन आढळतं, यदिदम किंच जगत सर्वम प्राण एजती निःसृतम. या विश्वातील सर्व काही प्राणाच्या स्पंदनामुळेच अभिव्यक्त झालेला आहे. इथे एजती हा शब्द लक्षात घ्या. तो एज म्हणजे स्पंदन पावणे या धातूपासून बनलेला आहे. निःसृतम म्हणजे अभिव्यक्त झालेलं, आणि यदिदम किंच म्हणजे या विश्वातील सर्व काही. हा सृष्टीरचनेचा भाग झाला. या तपशिलाच्या पुष्कळच गोष्टी आहेत. उदाहरणार्थ ही प्रक्रिया कशी घडते. प्रथम आकाश कसं असतं आणि त्यापासून अन्य गोष्टी कशा उत्पन्न होतात. आकाशाचं स्पंदन कसं सुरू होतं आणि त्यापासून वायू कसा निर्माण होतो. ह्या तपशिलाच्या गोष्टी आहेत. पण इथे मुख्य कल्पना अशी आहे की सूक्ष्मातून स्थूल उत्पन्न होत असतं. स्थूल जडद्रव्य ही अगदी अखेरची निष्पत्ती आहे, आणि हे स्थूल जडद्रव्य म्हणजे अगदी बाहेरची वस्तू आहे. आणि ह्या स्थूल जडद्रव्याच्या आधी सूक्ष्म जडद्रव्याचं स्थान आहे. एवढं विश्लेषण केल्यानंतरही आपल्याला दिसतं की सर्व सृष्टीची मूळ अशी दोन तत्व झाली, पण अंतिम एकत्व अजून आपल्याला गवसलेलं नाही. सर्व शक्तींचं एकत्व प्राणाच्या ठिकाणी आहे आणि सर्व जडवस्तूंचं एकत्व आकाशाच्या ठिकाणी आहे, असा शोध लागला. आता प्राण आणि आकाश या दोहोंमध्ये काही एकत्व शोधता येईल का? ही दोन्ही एखाद्या तत्वात एकरूप होऊ शकतील का? आपलं आजचं विज्ञान इथे मूग गिळून बसतं. त्याला अद्याप काही मार्ग सापडलेला नाही. त्याला जर मार्ग शोधायचा असेल तर ज्याप्रमाणे त्यांनी प्राण आणि आकाश या प्राचीन तत्वांचा पुन्हा शोध लावला, त्याप्रमाणेच त्याला प्राचीन ऋषींच्या मार्गाचं अनुसरण करतच पुढे जावं लागेल. आकाश आणि प्राण ही दोन्ही ज्या एका तत्वातून निघालेली आहेत, ते सर्वव्यापी निर्गुण असं तत्व आहे. त्यालाच पुराणात ब्रह्मा किंवा चतुर्मुख ब्रह्मा असं नाव आहे. मानसशास्त्रीय परिभाषेत त्यालाच महत असं म्हटलं आहे. यातच आकाश आणि प्राण या दोन्ही एकत्व पावतात. ज्याला मन असं म्हणतात ते म्हणजे मेंदूच्या जाळ्यामध्ये अडकलेला महत याचा अंशच होय. अशा सर्व व्यक्तींच्या मेंदूतील मनांच्या गोळा बेरजेला समष्टी असं नाव आहे. पण विश्लेषण इथं संपलेलं नाही. ते आणखी पुढे जाणं आवश्यक होतं. आपल्यापैकी प्रत्येक जण एक पिंड असून समग्र विश्व हे ब्रह्मांड होय. पण व्यष्टीत जे म्हणून आहे तेच समष्टीतही आहे, असं सहज अनुमान काढता येतं. आपण स्वतःच्या मनाचं विश्लेषण करू शकलो तर समष्टी मनात काय आहे याचा आपल्याला निश्चितपणे अनुमान करता येईल. पण हे मन म्हणजे काय, हाच प्रश्न आहे. आज पाश्चात्य देशात वैज्ञानिक प्रगतीची घोडदौड चालू आहे. प्राचीन धर्मातील दृढमूल कल्पना शरीर विज्ञानशास्त्र एकामागून एक ढासळून टाकत आहेत. काय करावं हे पाश्चात्यांना सुचेनासं झालंय. कारण आजच्या शरीर विज्ञानशास्त्रांनी मेंदू म्हणजेच मन असं वारंवार सांगून त्यांना अगदी अस्वस्थ केलं आहे. पण भारतात ही गोष्ट आपल्याला नेहमीच माहिती होती. हिंदू बालकाला पहिला पाठ हा शिकवण्यात येतो की मन म्हणजे जड पदार्थ आहे, फक्त ते सूक्ष्म आहे इतकंच. देह हा स्थूल आहे, पण त्याच्या मागे सूक्ष्म शरीर आणि मन आहे. तेही जडच आहे, ते केवळ सूक्ष्म आहे इतकंच. आणि हे मन म्हणजे काही आत्मा नव्हे. या आत्मा शब्दाचं इंग्रजी भाषांतर मी करणार नाही, कारण आत्म्याची कल्पनाच युरोपात अस्तित्वात नाही. म्हणून या शब्दाचं भाषांतर शक्य नाही. जर्मन तत्वज्ञ आत्मा या शब्दाचं भाषांतर सेल्फ या शब्दानं करू लागले आहेत. पण त्यांचा हा शब्द जोवर सर्वमान्य होत नाही तोवर त्याचा उपयोग करणं शक्य नाही. म्हणून त्याला सेल्फ म्हणा किंवा अन्य काही नाव द्या, आपल्या दृष्टीने तो आत्माच आहे. हा आत्माच देह आणि मन यांच्या मागील खरा माणूस होय. हा आत्मा जड अशा मनाला साधन म्हणून किंवा मानसशास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर अंतःकरण म्हणून उपयोगात आणतो. हे मन अनेक अंतरिंद्रियांच्या साह्यानं शरीरात दिसणाऱ्या बहिरिंद्रियांवर कार्य करतं. हे मन आहे तरी काय? पाश्चात्य तत्वज्ञांना अगदी परवा हे उमगलं की डोळे हे खरोखर पाहत नाहीत, पण त्यांच्या मागे दुसरी खरी इंद्रिय आहेत
आणि जर ती नष्ट झाली तर मनुष्याला इंद्राप्रमाणे हजारो डोळे जरी लाभले तरी त्याला काहीही दिसू शकणार नाही. आपल्या भारतीय तत्वज्ञानानं आधीपासूनच हे गृहीत धरलंय की दृष्टी म्हणजे बाह्य दृष्टी, डोळे नव्हे. खरी दृष्टी मेंदूमध्ये असलेल्या केंद्रांना किंवा आंतरिंद्रियांनाच असते. तुम्ही त्यांना हवं ते नाव द्या, पण कान, नाक, डोळे ही खरी इंद्रिय नव्हेत. खरी इंद्रिय ही आत असतात. ही सर्व खरी इंद्रिय आणि मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सगळ्यांना मिळून मन असं म्हणतात. आधुनिक शरीरशास्त्र येऊन तुम्हाला जर सांगू लागलं की मेंदू म्हणजेच मन होय आणि मेंदूतही पुष्कळ प्रकारची इंद्रिय आहेत, तर तुम्हाला बिचकून जाण्याचं मुळीच कारण नाही. तुम्ही त्यांना सांगा की आमच्या दार्शनिकांना ही गोष्ट नित्य परिचयाचीच आहे आणि आमच्या धर्माचं ते अगदी प्राथमिक स्वरूपाचं असं तत्व आहे. तर मग मन, बुद्धी, चित्त, अहंकार आदी म्हणजे तरी काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. प्रथम चित्त म्हणजे काय हे पाहू. मनाचं ते एक उपादान द्रव्य आहे. ते महतचाच अंश आहे. मनाच्या विविध अवस्थांचं ते एक सर्वसाधारण नाव आहे. समजा उन्हाळ्यातील संध्याकाळी एका शांत आणि स्थिर सरोवराच्या काठी तुम्ही उभे आहात. या सरोवराच्या पृष्ठभागावर एकही तरंग नाही. समजा एखाद्याने त्यात एक धोंडा टाकला तर काय होईल? प्रथम पाण्यावर आघात झाल्याची क्रिया होईल. नंतर पाणी दगडावर प्रतिक्रिया करेल आणि ही प्रतिक्रिया लाटेचं स्वरूप धारण करेल. प्रथम पाणी थोडं कंप पावतं आणि मग लगेच लाटेच्या स्वरूपात ते प्रतिक्रिया करतं. चित्त हे या सरोवराप्रमाणे आहे असं समजा आणि बाह्य वस्तू ह्या त्यात फेकलेले धोंडे आहेत असं समजा. बाह्य विषयांशी अशा प्रकारे इंद्रियांच्या द्वारे चित्ताचा संपर्क आला की त्यात स्पंदन निर्माण होतं. त्याला मन असं म्हणतात. मन संशयात्मक आहे. ते निश्चय करू शकत नाही. नंतर एक प्रतिक्रिया होते. तिला निश्चयात्मिका बुद्धी असं म्हणतात. आणि ह्या बुद्धीबरोबरच अहंबोध आणि बाह्य वस्तूचं ज्ञान ही एकदमच उत्पन्न होतात. समजा की माझ्या हातावर एक डास बसलाय. याची संवेदना चित्तापर्यंत पोहोचते आणि तिथे एक मंद स्पंदन निर्माण होतं. आपल्या मानसशास्त्रात यालाच मन म्हणतात. नंतर प्रतिक्रिया घडते आणि लगेच हा विचार निर्माण होतो की हातावर डास आहे, त्याला हाकललं पाहिजे. ह्याप्रमाणे चित्तरूपी सरोवरावर आघात होत असतात. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती ही की सरोवराच्या बाबतीत प्रत्येक आघात बाहेरून येत असतो, पण या चित्तरूपी सरोवरावर होणारे आघात बाह्य जगतातून येऊ शकतात किंवा आंतरजगतातूनही येऊ शकतात. चित्त आणि त्याच्या या सर्व अवस्था या सगळ्यांना मिळून अंतःकरण असं म्हणतात. याबरोबरच एक गोष्ट समजून घेतली तर पुढे अद्वैत दर्शन समजण्यास मदतच होईल. तुम्ही सगळ्यांनी मोती बघितले असतील आणि ते कसे बनतात हे तुमच्यापैकी पुष्कळांना माहिती असेल. वाळूचा एक कण त्या मोती बनवणाऱ्या कालवाच्या कवचात शिरतो. त्यामुळे तिथे एक प्रकारचं खुपणं सुरू होतं. कालवाचं शरीर त्यावर प्रतिक्रिया करतं आणि स्वतःच्या अंगातील एक प्रकारच्या रसानं त्याला वेष्टित करतं. मग तो रस घनीभूत होतो आणि त्याचा मोती बनतो. याप्रमाणे हे अखिल विश्व त्या मोत्याप्रमाणे आहे आणि आपणच ते घडवत असतो. बाह्य जगापासून आपल्यावर संवेदनांचे आघात होत असतात. त्या आघातांची नुसती जाणीव होण्यासही आपल्याला प्रतिक्रिया करावी लागते. आणि आपण जेव्हा ती प्रतिक्रिया करतो तेव्हा आपण खरोखर आपल्या मनाचा एक अंश त्या आघाताकडे पाठवतो. आणि जेव्हा आपल्याला जाणीव होते तेव्हा खरोखर त्या आघातामुळे विशिष्ट आकार प्राप्त झालेलं मनच आपल्या प्रत्ययाला येत असतं. म्हणून बाह्य जग वस्तुतः अस्तित्वात आहे असा विश्वास ठेवणाऱ्यांनाही हे मानावं लागेल. या शरीर विज्ञानशास्त्राच्या युगात हे मानणं भाग आहे. तर आपल्याला प्राप्त होणारं ज्ञान क्ष अधिक मन हे असतं. आणि ज्ञानाच्या या प्रक्रियेत मनाचा भाग एवढा जास्त आहे की त्यानं क्ष पूर्णपणे वेढला जातो आणि अखेरपर्यंत तो अज्ञेय आणि अज्ञातच राहतो. आणि म्हणून बाह्य जगाला जर अस्तित्व असेल तर ते चिरकाल अज्ञात आणि अज्ञेयच असतं. आपल्याला बाह्य जगाचं जे ज्ञान होतं ते आपल्या मनानं बाह्य जगाला जो आकार किंवा रूप दिलेलं असतं
त्या रूपाचंच ज्ञान असतं. अंतर्जगालाही हीच गोष्ट लागू पडते. आपल्या आत्म्यालाही हीच गोष्ट लागू आहे. आत्म्याचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर ते मनाच्या द्वारेच करून घ्यावं लागतं. म्हणूनच आत्म्याविषयी आपल्याला जे थोडंफार ज्ञान होतं ते आत्मा अधिक मन अशा स्वरूपाचं असतं. म्हणजेच मनाने वेष्टित किंवा मनाचा आकार प्राप्त झालेलं असं आत्म्याचं रूपच आपल्या प्रत्ययाला येतं, त्याहून अधिक काही नाही. पुढे आपण या विषयाकडे पुन्हा बोलू, पण मी आत्ता जे सांगितलं ते सध्या ध्यानात ठेवा. नंतर आणखी एक गोष्ट समजून घ्यायला हवी. हे शरीर म्हणजे जडद्रव्याचा नित्य वाहत असलेला प्रवाह होय. प्रत्येक क्षणी आपण त्यात नवीन द्रव्य टाकत असतो आणि प्रत्येक क्षणी शरीरही द्रव्य बाहेर टाकत असतं. शरीर हे एखाद्या नदीसारखं आहे. नदीतून पाण्याचे लोट सारखे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. नदी नित्य वाहत असते. तरीही आपण कल्पनेनी ती सगळी नदी डोळ्यासमोर आणतो आणि म्हणतो ही एकच नदी आहे. पण आपण कशाला नदी म्हणतो? पाणी क्षणाक्षणाला बदलत असतं, किनारा बदलत असतो, क्षणोक्षणी परिसरही बदलत असतो. मग नदी ती काय असते? परिवर्तनांच्या या मालिकेचं ते नाव आहे. मनाचंही तसंच आहे. हेच बौद्धांचं क्षणिक विज्ञानवादाचं तत्व असून ते समजण्यास अत्यंत कठीण आहे. पण बौद्ध तत्वज्ञानात ते अत्यंत काटेकोर तर्क पद्धतीनं मांडलेलं आहे. आणि भारतात वेदांतातील काही भागास विरोध करण्यासाठी ते उत्पन्न झालेलं होतं. ह्याचा प्रतिवाद करणं अत्यंत आवश्यक होतं. आणि नंतर आपल्याला दिसेल की केवळ अद्वैत दर्शनच त्याचं खंडन करू शकलं, दुसरं कोणीही नाही. नंतर आपण हेही पाहू की अद्वैत दर्शनासंबंधी लोकांच्या विचित्र कल्पना असल्या आणि त्यांना त्याचं भयही वाटत असलं तरी अद्वैत दर्शनच जगाचा उद्धार करू शकेल. कारण त्यातच सगळ्या गोष्टींची तर्कसंगत उपपत्ती दिलेली आहे. द्वैत किंवा अन्य वाद हे उपासनेच्या दृष्टीनं फार चांगले असतील, त्यांच्यामुळे मनाला मोठं समाधान लाभत असेल, तसंच मनाची पातळी उंचावण्यास ते सहाय्यभूत होत असतील, पण मनुष्याला एकाच वेळी धार्मिक आणि बुद्धिवादी व्हायचं असेल तर त्याच्या पक्षी अद्वैत हेच एकमेव उपयुक्त दर्शन आहे. असो, आपण पूर्वी पाहिलंच आहे की देहाप्रमाणे मन देखील एखाद्या नदीसारखं आहे. एका ठिकाणी ते सतत भरलं जात आहे आणि दुसऱ्या ठिकाणी ते सतत रिक्त होत आहे. मग आपण ज्याला आत्मा म्हणतो ते एकत्व कुठे आहे? याचं उत्तर असं की शरीरात नित्य बदल होत असला आणि मनातही नित्य परिवर्तन होत असलं तरीही आपल्या ठायी अपरिवर्तनीय असं काहीतरी आहे आणि त्याच्यामुळेच आपल्या वस्तूविषयक कल्पना अपरिवर्तनीय आणि स्थिर असतात. निरनिराळ्या दिशेने येणारे प्रकाशकिरण जेव्हा एखाद्या पडद्यावर, भिंतीवर किंवा स्थिर अशा कोणत्या तरी गोष्टीवर केंद्रित होतात तेव्हाच ते एकत्व पाहू शकतात आणि त्याच वेळी त्यांना एक प्रकारचं अखंडत्व येऊ शकतं. मानवी शरीरात अपरिवर्तनीय अखंड असं काय आहे की ज्यात विविध कल्पना एकीकृत होऊन त्यांना अखंडत्व प्राप्त होतं? ती वस्तू मन असूच शकणार नाही, कारण ते स्वतःच परिवर्तनशील आहे. म्हणून आपल्या ठायी काहीतरी असलं पाहिजे की जे मनही नाही आणि शरीरही नाही, पण जे अपरिवर्तनीय आणि शाश्वत असून त्यामध्ये आपल्या सर्व कल्पना आणि संवेदना केंद्रित होऊन त्यांना एकत्व आणि अखंडत्व प्राप्त होत असतं. हाच खरोखर आपला आत्मा होय. आणि ज्या अर्थी आपण त्याला जडद्रव्य म्हणतो, मग ते सूक्ष्म जडद्रव्य किंवा मन असो किंवा स्थूल जड असं हे बाह्य जग असो, ते सगळं ह्या आत्म्याच्या तुलनेनं परिवर्तनीय आहे. त्या अर्थी हा आत्मा जडरूप असू शकत नाही. अतएव तो चैतन्य रूप आहे, म्हणजेच तो अजड, अविनाशी आणि अपरिवर्तनीय आहे. यानंतर दुसरा एक प्रश्न उपस्थित होतो, बाह्य जग पाहून ते कोणी निर्माण केलं, जडद्रव्य कोणी निर्माण केलं, इत्यादी हेतुवादाचे म्हणजे डिझाईन थिअरीचे समर्थन करणारे जे प्रश्न विचारले जातात त्यांच्याविषयी मला इथे बोलायचं नाही. इथे मनुष्याच्या अंतःप्रकृतीच्या साह्यानं सत्य जाणून घ्यायचं आहे. आणि आत्म्यासंबंधीचा प्रश्न जसा उत्पन्न झाला तशाच प्रकारे पुढील प्रश्नही उत्पन्न होतो. शरीर आणि मन
या दोहोहून भिन्न असा एक एक अपरिवर्तनीय आत्मा प्रत्येक मनुष्यात आहे हे गृहीत धरलं तर हेही मानावंच लागेल की या सर्व आत्म्यांमध्ये कल्पना, भावना आणि सहानुभूती यांच्या बाबतीत एक प्रकारचं ऐक्य आहे. माझ्या आत्म्याचा तुमच्या आत्म्यावर प्रभाव कसा पडतो? हा प्रभाव पडण्यास कुठलं माध्यम आहे? तुमच्या आत्म्याबद्दल मी समवेदना अनुभवू शकतो हे कसं घडतं? तुमचा आत्मा आणि माझा आत्मा या दोहोंना एकाच वेळी स्पर्श करणारं असं काय आहे? म्हणूनच आणखी एक आत्मा मानणं हे तात्विकदृष्ट्या आवश्यक आहे. जो आत्मा ह्या सर्व आत्म्यांमधून आणि जड वस्तूंमधून कार्य करतो, जो आत्मा जगातील असंख्य आत्म्यांना व्यापून त्यात प्रविष्ट झाला आहे, ज्या आत्म्याच्या अस्तित्वामुळे ह्या सर्व आत्म्यांना जीवन लाभलं आहे, ज्या आत्म्याच्या अस्तित्वामुळे हे सगळे आत्मे परस्परांवर प्रेम करतात, परस्परांविषयी सहानुभूती बाळगतात आणि परस्परांसाठी कार्य करतात, असा एक आत्मा मानणं आपल्या पक्षी आवश्यक आहे. आणि ह्या सर्व व्यापी आत्म्याला परमात्मा असं म्हणतात. तोच विश्वाचं नियमन करणारा ईश्वर होय. तसंच हे ओघानीच येतं की आत्मा ज्या अर्थी जडरूप नाही आणि ज्या अर्थी तो चैतन्य रूप आहे, त्या अर्थी तो जडाच्या नियमांनी बद्ध असूच शकत नाही. जडाच्या नियमानुसार त्याचा विचार करता येणार नाही. म्हणूनच तो अजेय, अज, अमर आणि अविकारी आहे. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अच्छेद्योयम अदाह्योयम अक्लेद्यो शोष्य च नित्यः सर्वगतः स्थाणुः अचलोयम सनातनः. या आत्म्याला शस्त्र तोडू शकत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही किंवा वारा शोषू शकत नाही. अविकारी, सर्वगत, स्थिर, अविचल आणि नित्य असा हा आत्मा आहे. गीता आणि वेदांत यांच्या मते हा आत्मा विभू आहे आणि कपिलांच्या मते तो सर्वव्यापी आहे. भारतातील काही संप्रदायांच्या मते आत्मा हा अणुरूप आहे, म्हणजे तो अत्यंत सूक्ष्म आहे. पण वस्तुतः याचा अर्थ असा की तो व्यक्त दशेमध्ये अणुप्रमाणे प्रतीत होतो, पण त्याचं वास्तविक स्वरूप विभू अर्थातच सर्वव्यापी असं आहे. यानंतर आणखी एक कल्पना उपस्थित होते, ती तुम्हाला कदाचित विलक्षण वाटेल, पण भारताची ती वैशिष्ट्यपूर्ण अशी कल्पना आहे आणि भारतातील एकूण एक सर्व संप्रदायांमध्ये आपल्याला ती आढळते. म्हणूनच ह्या कल्पनेकडे आपण विशेष करून लक्ष द्यावं आणि ती ध्यानात ठेवावी असं माझं आपणास सांगणं आहे. कारण जे म्हणून भारतीय आहे त्या सर्वांचा ही कल्पना जणू मूलाधारच आहे. ती कल्पना पुढील प्रमाणे आहे. इंग्रज आणि जर्मन विज्ञानांनी पाश्चात्य देशामध्ये प्रचारलेला भौतिक क्रमविकासाचा सिद्धांत तुम्हाला माहिती असेल. हा सिद्धांत आपल्याला सांगतो की भिन्न भिन्न प्राण्यांची शरीरं मूलतः एकच आहेत. आपल्याला दिसून येणारे भेद ही एकाच वस्तूची भिन्न भिन्न रूपं होत. निकृष्ट अशा किड्यापासून तो सर्वश्रेष्ठ मानवापर्यंत शरीरांची एकच मालिका आहे. एकाचा दुसऱ्यात क्रमशः विकास होऊन ते अधिकाधिक उन्नत होऊन अखेर पूर्णत्व पावणार आहे. ही कल्पना आपल्याकडेही पूर्वीपासून आहे. योग दर्शनकार पतंजली यांनी म्हटलं आहे, जात्यंतर परिणामः प्रकृत्या पुरात. एक जाती एका श्रेणीचे जीव दुसरीत परिणत होते. ह्यालाच क्रमविकास असं म्हणतात. परिणाम म्हणजे एका गोष्टीचं दुसरीत परिवर्तन होणं. उदाहरणार्थ, एक जाती दुसरीमध्ये परिवर्तित होणं. मग युरोपीय तत्वज्ञांशी आपले मतभेद कोणत्या बाबतीत आहेत? पतंजली म्हणतात, प्रकृत्या पुरात म्हणजे प्रकृतीकडून पूर्ती झाल्यामुळे. युरोपीय तत्वज्ञ म्हणतात की स्पर्धा, प्राकृतिक आणि लैंगिक निवड इत्यादीमुळे एका जीवाला दुसऱ्या प्रकारच्या जीवाचं शरीर धारण करणं भाग पडतं. पण जी दुसरी कल्पना अधिक खोल विश्लेषणातून निष्पन्न झाली आहे ती म्हणजे प्रकृत्या पुरात ही होय. याचा अर्थ काय? जीवाणू म्हणजे अमिबा अधिकाधिक उन्नत होत अखेर बुद्ध होऊ शकेल हे आम्हाला मान्य आहे. पण त्याबरोबरच आम्हाला हेही निश्चितपणे माहिती आहे की एखाद्या यंत्रात
कोणत्या ना कोणत्या स्वरूपात विशिष्ट प्रमाणात शक्ती घातल्याशिवाय त्या यंत्राकडून त्याच प्रमाणात काम घेता येणार नाही. शक्ती कोणत्याही रूपात प्रकट झाली तरी तिचं एकूण परिमाण हे सर्वदा सारखंच राहतं. एका टोकाला विशिष्ट शक्ती अपेक्षित असेल तर दुसऱ्या टोकाला तितकीच शक्ती समाविष्ट करावी लागेल. तिचं तिथलं स्वरूप वेगळं असू शकेल, पण तिच्यामुळे पुढे निर्माण होणाऱ्या शक्ती इतकंच तिचं परिमाण असलं पाहिजे. विकासाचं एक टोक बुद्ध हे असेल तर दुसऱ्या टोकाकडील जीवाणू हा देखील निराळ्या स्वरूपातील बुद्ध असला पाहिजे. बुद्ध म्हणजे जर क्रमविकसित जीवाणू असेल तर जीवाणू हा देखील क्रमसंकुचित बुद्ध असला पाहिजे. हे विश्व म्हणजे अनंत शक्तीचं मूर्त स्वरूप असेल तर प्रलयावस्थेमध्येही तेवढीच शक्ती त्यामध्ये संकुचित स्वरूपात असली पाहिजे. यावरून प्रत्येक आत्मा हा अनंत असला पाहिजे हे सिद्ध होतं. आपल्या पायाशी सरपटणाऱ्या लहानशा किड्यापासून तो मोठ्यात मोठ्या संतांपर्यंत सर्वांच्या ठायी अनंत शक्ती, अनंत पावित्र्य आणि इतरही सर्व गुण अनंत प्रमाणात आहेत. त्यांच्यातील भेद हा अभिव्यक्तीच्या कमी अधिक प्रमाणामुळेच आहे. किड्यामधील ही शक्ती अल्पशा प्रमाणात व्यक्त होते. तुमच्यात ती अधिक प्रमाणात व्यक्त होत असेल तर एखाद्या देवमानवात ती त्याहूनही जास्त प्रमाणात व्यक्त होत असेल. एवढाच काय तो फरक. पण हे मात्र खरं की ही अनंत शक्ती सर्वांच्याच ठायी आहे. पतंजली म्हणतात, ततः क्षेत्रिकवत. शेतकरी शेतात पाणी आणतो त्याप्रमाणे आपल्या शेताच्या एखाद्या कोपऱ्यातून शेतकरी तलावाचं पाणी आतमध्ये घेतो. पाण्याचा लोंढा शेतामध्ये घुसू नये यासाठी त्या कोपऱ्यात एक दार बंद ठेवलेलं असतं. त्याला जेव्हा पाणी हवं असतं तेव्हा तो केवळ हे दार उघडतो आणि पाणी आपल्या स्वाभाविक गतीनं शेतात प्रविष्ट होतं. त्यासाठी त्याला अधिक शक्ती वापरावी लागत नाही, कारण ती शक्ती त्या जलाशयात निहित असतेच. तद्वतच आपल्या प्रत्येकाच्या पाठीशी, प्रत्येक जीवाच्या पाठीशी अनंत शक्ती, अनंत पावित्र्य, अनंत आनंद, अनंत सत्ता यांचं भांडार आहे. फक्त हे दार म्हणजेच आपलं हे शरीर, आपण वस्तुतः जे काही आहोत त्याची पूर्ण अभिव्यक्ती होण्यामध्ये अडथळा आणत असतं. ज्यावेळी ह्या शरीराची घडण अधिकाधिक उच्च प्रतीची होते, ज्यावेळी तमोगुणाचं रजोगुणात परिवर्तन होतं आणि रजोगुणाचं सत्वगुणात परिवर्तन होतं, त्यावेळी ही शक्ती, हे पावित्र्य अधिकाधिक व्यक्त होऊ लागतं. आणि म्हणूनच आपले लोक खाण्यापिण्याचे नियम इतक्या काटेकोरपणे पाळत असत. आता ह्या नियमांमधील मूळ तत्व कदाचित लुप्त झालं असेल, जसं आपल्या विवाह प्रथेच्या बाबतीत झालं आहे तसं. आपल्या विषयाशी या विवाह प्रथेचा जरी संबंध नाही तरी उदाहरण म्हणून आपण तिचा विचार करूया. दुसऱ्या एखाद्या प्रसंगी याविषयी मी अधिक बोलेन, पण ह्या प्रसंगी मी एवढंच सांगू इच्छितो की आपल्या विवाह संस्थेच्या मुळाशी जी तत्व आहेत त्यांच्याच आधारे खरी सभ्यता निर्माण होऊ शकते, अन्य कशाच्याही आधारे नव्हे. स्त्रीला किंवा पुरुषाला कोणत्याही पुरुषाशी किंवा कोणत्याही स्त्रीशी केव्हाही विवाह करण्याचं स्वातंत्र्य दिलं, वैयक्तिक सुखांची इच्छा आणि पाशवी वासनांची तृप्ती यांना समाजात मोकळीक दिली तर त्याचा परिणाम वाईटच होईल. त्यामुळे अधम आणि राक्षसी वृत्तीची प्रजा निर्माण होईल. प्रत्येक देशामध्ये एकीकडे मनुष्य अशी पाशवी प्रजा निर्माण करत आहे, तर दुसरीकडे तिला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांच्या संख्येत वाढ केली जात आहे. या पद्धतीनं समाजातील दोष दूर कसे करायचे ही खरी समस्या नसून या दोषांचं मूळ कारण कसं नष्ट करता येईल हाच खरा प्रश्न आहे. आणि जोवर तुम्ही समाजात राहता तोवर तुमच्या विवाहाचा परिणाम समाजातील प्रत्येक व्यक्तीवर होणारच. आणि म्हणूनच तुम्ही कोणाशी विवाह करावा आणि कोणाशी करू नये असा निर्बंध घालण्याचा अधिकार समाजाला आहे. आपल्या देशातील विवाह संस्थेच्या मुळाशी जशी उच्च तत्व आहेत, वधूवरांच्या जन्मकुंडलीत जाती गुण इत्यादी विषयीचा जो निर्देश असतो त्यानुसार आपल्या समाजामध्ये विवाह होतात. या संदर्भात मी सांगू इच्छितो की मनूंच्या मते कामवासनेतून जी संतती उत्पन्न होते ती आर्य नाही. वेदांनी सांगितलेल्या नियमांप्रमाणे ज्याचा जन्म आणि मृत्यू घडून येतो त्यालाच आर्य असं नाव देता येईल. आज प्रत्येक देशात अशी फारच थोडी आर्य प्रजा निर्माण होत आहे. म्हणून या युगात पापाची वाढ होत असल्यामुळे आपण त्याला कलियुग असं नाव देतो. ही सगळी प्राचीन उच्च तत्व आपण गमावून बसलो आहोत. आज आपण या सगळ्या कल्पना पूर्णांशाने प्रत्यक्षात आणू शकत नाही हे खरंय. तसंच या कल्पनांपैकी पुष्कळशा थोर कल्पनांना आपण विकृत स्वरूप दिलंय हेही खरंय. आजचे आईबाप
पूर्वीच्या आईबापांसारखे नाहीत. समाज पूर्वी जेवढा सुसंस्कृत होता तेवढा आज नाही. प्रत्येक व्यक्तीविषयी समाजाची पूर्वी जी आस्था होती ती आज शिल्लक राहिलेली नाही, हे दुर्दैवाने खरं आहे. पण व्यवहारात तत्व सदोष रीतीने आणली गेली असली तरी ती मूलतः निर्दोष आहेत. तत्वांचं आचरण नीट झालं नसलं, एखादी पद्धत असफल ठरली असली तरी आपण दुसरी एखादी पद्धत घेऊन ती तत्व अधिक चांगल्या रीतीने व्यवहारामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा. मूळ तत्व का म्हणून नष्ट करावी? खाद्य विचारालाही हीच गोष्ट लागू आहे. या बाबतीत तत्व ज्या प्रकारे व्यवहारात आणली जात आहेत तो प्रकार खरोखरच अगदी वाईट आहे. पण यात मूळ तत्वांचा काहीच दोष नाही. ही तत्व नित्य स्वरूपाची असून ती नेहमी अनुसरली पाहिजेत. ती आपण पुन्हा नव्यानं चांगल्या पद्धतीनं व्यवहारामध्ये आणण्याचा प्रयत्न करूया. असो, मी पूर्वी सांगितलेल्या आत्म्याच्या कल्पनेवर भारतातील प्रत्येक संप्रदायाला विश्वास ठेवावा लागतो. फरक एवढाच की द्वैतवादी म्हणतात की दुराचारानं आत्म्याचा संकोच होतो, म्हणजेच त्याची सर्व शक्ती आणि त्याचा स्वभाव ही मर्यादित होऊन जातात आणि सत्कर्मांनी त्याच्या स्वभावाचा पुन्हा विकास होतो. तर या उलट अद्वैती म्हणतात की आत्मा संकोच किंवा विस्तार पावत नसून आपल्याला तसा भास होत असतो. आत्म्याचा संकोच हा केवळ भास आहे. अद्वैतवादी किंवा द्वैतवादी यांच्यात एवढा भेद आहे, पण सर्वांचाच यावर विश्वास आहे की आत्मा हा मूलतःच सर्व शक्तिमान आहे. त्यात बाहेरून काही शक्ती येत नाही किंवा आकाशातून त्यात काही येऊन पडत नाही. तुम्ही हे ध्यानी घ्या की वेद हे बाहेरून कुठून तरी आत आले आहेत असं नसून ते आतून बाहेर प्रकट झालेले आहेत. बाहेरून त्यांची प्रेरणा मिळालेली नसून ते म्हणजे प्रत्येक आत्म्याच्या ठायी नित्य वसत असलेलं शाश्वत सिद्धांत आहेत. वेद हे मुंगीच्या आत्म्याच्या ठायी जसे आहेत तसेच ते देवदेवतांच्या ठायीही आहेत. मुंगीचा केवळ विकास होऊन एखाद्या ऋषीचा देह तिला प्राप्त झाला म्हणजे वेद हे शाश्वत सिद्धांताच्या रूपात तिच्यापासून प्रकट होऊ लागतील. सर्व शक्ती ही मूलतः आपल्या ठायी आहे आणि मुक्ती ही आपल्या आतच विद्यमान आहे. हे तत्व आपण विशेष करून समजून घेतलं पाहिजे. आत्मा हा संकुचित होतो असं म्हणा किंवा त्यावर मायेचं आवरण पडतं असं म्हणा, त्याला विशेष महत्व नाही. पण आत्म्याची मूळ कल्पना जशीच्या तशीच आहे. तिच्यावर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल. प्रत्येकाच्या ठायी अनंत शक्ती अव्यक्त रूपात वास करत असते. बुद्धाच्या ठायी जी शक्ती वसत असते तीच क्षुद्रातिक्षुद्र मानवातही वसत असते. यावर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल. हाच हिंदूंचा आत्म्याविषयीचा सिद्धांत आहे. परंतु या मुद्द्यावर मोठा संघर्ष सुरू होतो. बौद्ध देखील देहाचं विश्लेषण करून त्याला जड प्रवाह म्हणतात आणि मनाचं विश्लेषण करून त्यालाही जड प्रवाह म्हणतात. आणि आत्म्यासंबंधी ते म्हणतात की तो अनावश्यक आहे, त्याचं अस्तित्व मानण्याची गरज नाही. ते म्हणतात द्रव्य आणि द्रव्याच्या आधारे राहणारे गुण यांची कल्पना करण्याची काय गरज? आम्ही केवळ गुणच मानतो. जिथे एक कारण मानल्यानं सगळ्या गोष्टींची उपपत्ती लावता येते तिथे दोन कारणं मानणं तर्कविसंगत आहे. याप्रमाणे तात्विक संघर्ष चालू झाला आणि द्रव्याचं अस्तित्व मानणाऱ्या सर्व सिद्धांताचं खंडन करून बौद्धांनी ते धुळीला मिळवलं. जे तत्वज्ञ द्रव्य आणि गुण या दोहोंचं अस्तित्व मानत होते, जे म्हणत असत की तुमचा एक आत्मा आहे, माझा एक आत्मा आहे, शरीर आणि मन याहूनही भिन्न असा प्रत्येकाचा एक एक आत्मा आहे आणि प्रत्येकाला स्वतंत्र व्यक्तित्व आहे, त्यांच्या मतात सुरुवातीपासूनच दोष होता. आत्तापर्यंत द्वैत मत ठीकच आहे असं आपण पाहिलं. द्वैतवादी म्हणतात की एक स्थूल शरीर आहे, एक सूक्ष्म शरीर किंवा मन आहे, प्रत्येकाचा एक एक आत्मा आहे आणि या सर्व आत्म्यांना व्यापून असलेला परमात्मा किंवा ईश्वर आहे. आता इथेच अडचण उपस्थित होते. आत्मा आणि परमात्मा या दोन्ही द्रव्यात्मक वस्तू आहेत आणि देह, मन इत्यादी त्यांना गुणांप्रमाणे चिकटलेला आहे असं द्वैतवादी मानतात. पण द्रव्य कोणीही पाहिलं नाही किंवा त्याची कोणालाही कल्पनाही करता येणार नाही. असं हे द्रव्य मानण्याचा काय उपयोग? यापेक्षा क्षणिक विज्ञानवादी होऊन असं का मानू नये की सर्व काही मानसिक तरंगांचा एक प्रवाहच आहे. हे तरंग परस्पर संबद्ध नाहीत. ते सर्व मिळून एक वस्तू बनत नाहीत, तर सागरातील लाटांप्रमाणे ते एकामागून एक येत असतात. त्यांच्यात पूर्णता कधीच नसते आणि त्यांच्यात अखंड एकत्वही नसतं. मनुष्य म्हणजे अशा तरंगांची एक साखळीच आहे. एक तरंग विरून दुसऱ्याला जन्म देतो
आणि अशा तरंगांची समाप्ती म्हणजेच निर्वाण होय. तुम्हाला आढळेल की द्वैतवादाजवळ याला काहीही उत्तर नाही. त्याच्या वतीनं याच्या विरुद्ध काही युक्तिवाद केला जाऊ शकत नाही. तसंच द्वैतवाद्यांचा ईश्वरही इथे टिकाव धरू शकत नाही. ईश्वर हा सर्वव्यापी आहे आणि तरीही तो एक विशिष्ट व्यक्ती आहे. तो हाताविना सृष्टीची निर्मिती करतो आणि पायाविना चालतो. कुंभार ज्याप्रमाणे घट निर्माण करतो त्याप्रमाणे तो हे विश्व उत्पन्न करतो. या सर्व कल्पना बौद्धांच्या मते अगदी पोरकटपणाच्या आहेत. ते म्हणतात की ईश्वर हा असा असेल तर आम्ही त्याला कसून विरोध करू. त्याची उपासना आम्ही मुळीच करणार नाही. सर्व विश्व हे दुःखमय आहे. हे असलं विश्व जर ईश्वराचं कार्य असेल तर अशा ईश्वराशी 2 हात करणंच योग्य होईल. आणि दुसरं असं की ही ईश्वर विषयक कल्पना अशक्य आणि तर्कविसंगत आहे हे तुम्हा सर्वांना माहीत आहेच. विश्वरचनेचं कौशल्य पाहून जे तत्वज्ञ विश्वाचा एक निर्माता असला पाहिजे असा निष्कर्ष काढतात त्यांच्या सिद्धांतातील दोषस्थळ शोधण्याचं आपल्याला प्रयोजन नाही. कारण या आपल्या क्षणिक विज्ञानवाद्यांनी ते कार्य भरपूर प्रमाणात केलेलं आहे आणि म्हणूनच सगुण ईश्वरवादाची ही कल्पना कोलमडून पडते. सत्य, केवळ सत्यच अद्वैतवाद्यांचं ब्रीदवाक्य आहे. सत्यमेव जयते नानृतम सत्येन पंथा विततो देवयानः. सत्याचाच अखेर विजय होतो, असत्याचा नाही. सत्यामधूनच देवलोकाचा मार्ग गेलेला आहे. सत्याचा हा ध्वज हाती घेऊन प्रत्येक जण पुढे चालत असतो, पण ते केवळ दुर्बलांना दडपून टाकण्यासाठीच असतं. ईश्वराविषयीच्या आपल्या द्वैतवादी कल्पनेनुसार तुम्ही मूर्तीपूजा करणाऱ्या एखाद्या गरीब बिचाऱ्या माणसाशी भांडण उकरून काढता. आपले विचार अगदी तर्कशुद्ध आहेत आणि आपण त्याला गोंधळात टाकू शकू असं तुम्हाला वाटतं, पण त्यानं सुद्धा तशाच युक्तिवादानं तुमच्या ईश्वरविषयक कल्पनेवर हल्ला केला आणि तुमचा सगुण ईश्वर हा केवळ कल्पनेचा खेळ आहे असं म्हटलं तर तुम्ही काय करता? मग तुम्ही विश्वासाची ढाल पुढे करू लागता किंवा तुम्ही त्याच्यावर नास्तिकपणाचा छाप मारून ओरड करू लागता. दुर्बल माणूस नेहमी असंच करत असतो. जो त्याला पराभूत करतो त्याला तो नास्तिक असं म्हणून मोकळा होतो. तुम्हाला जर बुद्धिवादी व्हायचं असेल तर सर्वच बाबतीमध्ये बुद्धिवादी व्हा आणि ते जर शक्य नसेल तर तुम्हाला ज्या सवलती हव्या असतात त्या इतरांनाही द्या. अशा सगुण ईश्वराचं अस्तित्व तुम्ही कसं सिद्ध करणार? उलट पक्षी त्याचं अस्तित्व नाही असं एका प्रकारे सिद्ध करता येईल. त्याचं अस्तित्व सिद्ध करू शकेल असा अल्पमात्रही पुरावा आढळत नाही. उलट विरोधी मताचे युक्तिवाद मात्र प्रबळ आहेत. तुमचा ईश्वर, त्याचे गुण, द्रव्यरूप असलेले असंख्य आत्मे, त्यांचे स्वतंत्र व्यक्तित्व, या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा सिद्ध करू शकाल? तुमचं व्यक्तित्व कुठे आहे? देह म्हणून तुम्हाला स्वतंत्र अस्तित्व नाही. कारण पूर्वीच्या बौद्धांपेक्षा तुम्हाला आज हे अधिक चांगल्या रीतीने कळालंय की सूर्यात या क्षणी जे जडद्रव्य आहे ते पुढच्या क्षणी तुमच्यामध्ये येऊ शकेल आणि तेच नंतरच्या क्षणी तुमच्यातून निघून वनस्पतीत जाऊ शकेल. अहो महाशय, मग तुमचं स्वतंत्र व्यक्तित्व कशात आहे? मनालाही हीच गोष्ट लागू आहे. मग तुमचं व्यक्तित्व कुठे आहे? तुमचा विचार आज एक असतो तो उद्या तो दुसराच असतो. बालवयात तुम्ही जसा विचार करत होता तसा आज करत नाही आणि वृद्ध आपल्या तरुणपणी जसा विचार करत होते तसा ते आज करत नाहीत. मग तुमचं व्यक्तित्व उरलं कुठे? तुमच्या जाणीवेत किंवा अहंकारात ते आहे असं म्हणता येणार नाही. कारण या अहंकाराने तुमच्या अस्तित्वाचा केवळ अल्पसा अंशच व्यापलेला असतो. मी तुमच्याशी बोलतो आहे यावेळी माझी सर्व इंद्रिय कार्यशील आहेत, पण मला त्याची जाणीव नाही. जाणीव हेच माझ्या अस्तित्वाचं प्रमाण असेल तर त्यावेळी माझी इंद्रिय अस्तित्वातच नाहीत असं म्हणावं लागेल. कारण मला त्यांची जाणीव नाही. मग तुमच्या सगुण ईश्वराच्या कल्पना कशा टिकतील? अशा ईश्वराचं अस्तित्व तुम्ही कसं प्रमाणित करणार? शिवाय बौद्ध ठामपणे म्हणतील की अशी ईश्वर कल्पना नुसती तर्कविसंगतच आहे असं नव्हे, तर ती अनितीला कारणीभूत होणारीही आहे. कारण माणसाला ती दुर्बल बनवते आणि बाहेरून मदतीची याचना करण्यास त्याला शिकवते. मग बाहेरून कोणीही सहाय्य करू शकत नाही. हे विश्व माणसानेच निर्मिलेलं आहे. मग ह्या विश्वाबाहेरच्या एका काल्पनिक व्यक्तीवर का म्हणून विसंबून राहावं? ज्याला कोणी कधी पाहिलं नाही, ज्याला कोणी कधी अनुभवलं नाही आणि ज्याच्याकडून कोणाला कधी सहाय्य लाभलं नाही त्याच्यावर का म्हणून विसंबून राहावं? तुम्ही स्वतः भित्रे का बनता आणि एखाद्या कुत्र्याप्रमाणे बनून त्या काल्पनिक व्यक्तीपुढे गुडघे टेकून मी दुर्बल आहे, अपवित्र आहे, जगात जे काही वाईट आहे ते सगळं माझ्यात आहे असं म्हणणं हीच माणसाची सर्वोच्च अवस्था आहे असं मुलांना का शिकवता? इतकंच नव्हे
तर बौद्ध म्हणतील की जेव्हा तुम्ही वरीलप्रमाणे शिकवता तेव्हा तुम्ही केवळ खोटं बोलता असं नसून आपल्या मुलाबाळांचे भयंकर अनिष्ट करत असता. कारण लक्षात ठेवा की या जगात माणूस स्वतःला जसं मानतो तसं तो बनतो. भगवान बुद्धांनी सर्वप्रथम पुढील शब्द उच्चारले, तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही असता आणि जसा तुम्ही विचार कराल तसेच तुम्ही व्हाल. हे खरं असेल तर मी काहीच नव्हे असं स्वतःला शिकवू नका. तसंच जो या जगात राहत नसून मेघांच्या पलीकडे वास्तव्य करतो त्यांनी सहाय्य केल्याविना मी काहीच करू शकत नाही असा विचारही करू नका. असा विचार केल्यास परिणामी तुम्ही दिवसेंदिवस दुबळे होत जाल. आम्ही अत्यंत अपवित्र आहोत, हे ईश्वरा तू आम्हाला पवित्र कर असं वारंवार म्हटल्यामुळे संमोहित होऊन तुम्ही सगळ्या प्रकारच्या पापकर्मात पडाल. बौद्ध म्हणतात की सगुण ईश्वरवादाच्या या कल्पनेमुळे समाजातील 90% पाप उत्पन्न झालं आहे. या सुंदर मानवी जीवनाचं अंतिम उद्दिष्ट कुत्र्याप्रमाणे परावलंबी बनणं हे आहे, ही कल्पनाच अत्यंत भयंकर आहे. बौद्ध वैष्णवाला म्हणेल की ईश्वराचं निवासस्थान असलेल्या वैकुंठात जाऊन तिथे ईश्वरापुढे हात जोडून अनंतकाळ उभं राहणं हाच जर तुमचा आदर्श असेल आणि हेच जर तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट असेल तर तसं करण्यापेक्षा आत्महत्या करणं बरं. बौद्ध आग्रहपूर्वक असंही म्हणतील की यातून सुटण्याकरताच आम्ही निर्वाण किंवा शून्यावस्था प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. ह्या कल्पना थोडा वेळ मी बौद्ध दृष्टिकोनातून तुमच्यापुढे मांडत आहे. कारण अद्वैतपर कल्पनांमुळे आपण नीतीपासून भ्रष्ट होतो असं आपल्याला आजकाल सांगण्यात येत असतं. आणि म्हणून दुसऱ्या पक्षाचं काय म्हणणं आहे हे मी दाखवतो आहे. आपल्याला या दोन्ही पक्षांचा धीटपणे आणि निर्भयपणे विचार केला पाहिजे. आपण प्रथम हे पाहिलं पाहिजे की सगुण ईश्वरानं ही सृष्टी निर्माण केली हे सिद्ध करता येणार नाही. आज यावर एखादं लहान मूल तरी विश्वास ठेवेल का? ज्या अर्थी कुंभार घट निर्माण करतो त्या अर्थी ईश्वरानेही तद्वतच हे जग निर्माण केलं आहे. हे जर खरं असेल तर कुंभार हाही ईश्वरच झाला असं म्हणावं लागेल. आणि कोणी जर असं म्हणेल की कुंभार हा मस्तकाविना किंवा हाताविनाही काम करू शकतो तर तुम्ही त्याला वेड्यांच्या इस्पितळात न्याल. ज्याची तुम्ही सहाय्याकरता नेहमी विनवणी करत असता त्या तुमच्या सृष्टीकर्त्या सगुण ईश्वरानं तुम्हाला कधीतरी सहाय्य केलंय का? हे आधुनिक विज्ञानाचं तुम्हाला दुसरं आव्हान आहे. हे वैज्ञानिक असं सिद्ध करतील की तुम्हाला जे सहाय्य झालं असेल ते तुमच्या प्रयत्नांनीच तुम्हाला प्राप्त झालेलं असतं आणि तुम्ही आपली शक्ती असल्या रडण्या आळवण्यात खर्च करायला नको होती, कारण त्याविना अन्य प्रकारे तुमचं कार्य अधिक चांगल्या रीतीने साध्य झालं असतं. आणि आपल्याला हे माहिती आहे की या सगुण ईश्वराच्या कल्पनेबरोबरच अत्याचार आणि पुरोहितगिरी येते. सगुण ईश्वराची ही कल्पना जिथे म्हणून आहे तिथे अत्याचार आणि पुरोहितगिरी ही असतेच. आणि बौद्ध म्हणतात की सगुण ईश्वराची ही खोटी कल्पना मुळापासून खणून काढल्याशिवाय अत्याचाराचा अंत होणं शक्य नाही. एखाद्या देवतेपुढे आपल्याला विनम्र होऊन राहिलं पाहिजे असं जोवर मनुष्याला वाटतं तोवर हा पुरोहित वर्ग राहणारच आणि तो विशेष हक्कांवर अधिकार सांगणारच आणि लोकांना स्वतःपुढे शिर नमवण्यास लावणारच. आणि बिचारे हे लोक पुरोहितांना ईश्वराजवळ स्वतःची मध्यस्थी करायला विनंती करणारच. तुम्ही ब्राह्मणांना नाहीसे करू शकाल, पण लक्षात ठेवा की जे ब्राह्मणांना नाहीसे करतील तेच त्यांच्या जागी येतील आणि ते अधिक अत्याचारी ठरतील. कारण ब्राह्मणांच्या ठाई थोडं तरी औदार्य आहे, पण त्यांच्या जागी आलेले हे उपटसुंभ नेहमीच भयंकर अत्याचारी ठरतील. भिकाऱ्याला धन प्राप्त झालं तर तो जगाला तुच्छ लेखतो. म्हणून ही सगुण ईश्वराची कल्पना जोवर आहे तोवर पुरोहित वर्ग राहीलच आणि तोवर समाजात उच्च नैतिकता निर्माण करण्याची आणि ती नांदवण्याची आशा करणं अशक्य आहे. पुरोहितगिरी आणि अत्याचार यांची नित्य युती असते. सगुण ईश्वराची ही कल्पना का निर्माण झाली? कारण प्राचीन काली काही बलवान लोकांनी सामान्य लोकांवर कब्जा बसवला आणि तुम्ही आमच्या आज्ञेत राहा नाहीतर आम्ही तुमचा नाश करू असं त्यांना सांगितलं. या अशा लोकांनी सगुण ईश्वराची कल्पना शोधून काढली. ही कल्पना अस्तित्वात येण्याचं दुसरं काही कारण नाही. महद्भयम वज्र मुद्यतम, आज्ञेचं पालन न करणाऱ्या प्रत्येकाला ठार करण्यासाठी वज्र उगारून उभा असलेल्या पुरुषाची ही कल्पना आहे. यानंतर बौद्ध म्हणतात की सर्व काही कर्मविपाकाच्या नियमानेच घडत असतं. या मुद्द्यापर्यंत तुमचं म्हणणं तर्कसंगत आहे. तुम्ही असंख्य आत्मे मानता, त्यांना जन्म आणि मृत्यू नाही असं म्हणता. तुमचा कर्मवाद आणि असंख्य आत्म्यांवर तुमचा हा विश्वास निसंशय तर्काला धरू नये. कारण असलं की कार्य असलंच पाहिजे. वर्तमानात जे काही घडत आहे याचं कारण भूतकाळात असलंच पाहिजे आणि वर्तमान काळात जे काही घडतं त्याचं फळ
भविष्य काळात दिसेलच. हिंदू म्हणतात की कर्म हे जड आहे, चेतन नाही. म्हणून ते फलित होण्यासाठी कोणत्या ना कोणत्या रूपात चैतन्याची आवश्यकता आहेच. यावर बौद्ध म्हणतात की एखाद्या झाडाला फळं लागण्यासाठी चैतन्य आवश्यक आहे काय? मी बी पेरलं आणि झाडाला पाणी दिलं तर त्याला फळं लागतीलच, त्यासाठी चैतन्य आवश्यक नाही. यावर तुम्ही म्हणाल की तिथे मूलतः काही चैतन्य असलं पाहिजे, पण आत्मे हेच चैतन्य असल्यामुळे दुसरं कोणतंही चैतन्य मानण्याची आवश्यकता नाही. यावर जैन म्हणतील, आत्म्यात जर चैतन्य असेल तर ईश्वर मानण्याची आवश्यकताच काय? बौद्धांचा आत्म्यावर विश्वास नाही, पण जैनांचा आत्म्यावर विश्वास असूनही ते ईश्वर मानत नाहीत. म्हणून हे द्वैतवाद्यांनो, तुमची तर्कसंगती आणि तुमची नैतिकता आता कुठे राहिली? अद्वैतवादावर टीका करून या अद्वैतवादामुळे अनैतिकतेचं पोषण होईल असं तुम्ही म्हणता. पण द्वैती संप्रदायांनी भारतामध्ये त्याचं काय केलेलं आहे याचंही थोडं परिशीलन करून पहा. अद्वैत विचारसरणीचे जर 20,000 गुन्हेगार असतील तर द्वैतवाद्यांमध्येही तेवढेच गुन्हेगार आढळतील. सामान्यतः द्वैतवाद्यांमध्येच अधिक गुन्हेगार आढळतील, कारण अद्वैताचं आकलन होण्यास अधिक उन्नत मनाची गरज असते आणि अद्वैतवाद्याला भय दाखवून त्याच्याकडून काही करवून घेणं क्वचितच शक्य असतं. मग तुम्ही हिंदू लोक जाल कुठे? बौद्धाच्या पकडीतून सुटण्याचा काही मार्ग तर दिसत नाही. तुम्ही वेदांचा आधार दाखवाल, पण ते तर वेद मानत नाहीत. ते म्हणतील आमचं त्रिपिटक वेगळंच सांगतात. ते अनादि आणि अनंत आहेत. ते बुद्ध देवांनी रचलेले नाहीत, कारण त्यांनी स्वतः म्हटलं आहे की त्यांनी त्याचा केवळ पुनरुच्चार केला. हे त्रिपिटक नित्य आहेत. शिवाय बौद्ध असंही म्हणतील की तुमचे वेद चूक आहेत, आमचेच ग्रंथ खरे वेद होत. तुमचे वेद ब्राह्मण पुरोहितांनी रचलेले आहेत म्हणून ते टाकाऊ आहेत. आता यातून तुम्ही सुटका कशी करून घेणार? यातून सुटण्याचे मार्ग पुढील प्रमाणे आहेत. द्रव्य आणि गुण हे भिन्न मानल्यामुळे बौद्धांनी पहिला आक्षेप घेतला आहे. हा तात्विक स्वरूपाचा आक्षेप आहे. अद्वैती म्हणतात तसं नाही, द्रव्य आणि गुण यात भिन्नता नाही. तुम्हाला तो प्राचीन दृष्टांत माहिती असेलच की दोरीच्या ठिकाणी सापाचा आभास होतो. तुम्ही साप पाहता त्यावेळी दोरीचं ज्ञान मुळीच नसतं, तेव्हा दोरी लुप्त झालेली असते. द्रव्य आणि गुण असा भेद तात्विक स्वरूपाचा असून तो तत्वज्ञाच्या डोक्यातच असतो. त्याला प्रत्यक्षात काही अस्तित्व नाही. तुम्ही जर सामान्य माणूस असाल तर तुम्हाला फक्त गुणच दिसतील, आणि जर तुम्ही योगी असाल तर तुम्हाला केवळ द्रव्यच दिसेल. पण गुण आणि द्रव्य ही दोन्ही एकाच वेळेला दिसणं शक्य नाही. म्हणून बौद्धांनो, द्रव्य आणि गुण या संबंधी तुम्ही घालत असलेला वाद चुकीचा आणि वस्तुस्थितीला सोडू नये. द्रव्य जर गुणरहित असेल तर एकच एक द्रव्य असलं पाहिजे. तुम्ही आत्म्यातून गुण जर काढून घेतलेत आणि ते केवळ मनात असून आत्म्यावर आरोपित करणारे आहेत असं दाखवलं तर आत्मे अनेक असूच शकणार नाहीत. कारण गुणांमुळेच एक आत्मा दुसऱ्याहून भिन्न होत असतो. एक आत्मा दुसऱ्याहून भिन्न आहे हे तुम्हाला कसं कळतं? कोणत्या तरी भेददर्शक लक्षणांमुळे, म्हणजेच गुणांमुळे. आणि जिथे गुणच नाहीत तिथे भेद तरी कसा असू शकेल? म्हणून आत्मे हे एकाहूनही अधिक नाहीत, तो एकच आहे. तुम्ही म्हणता तो परमात्माही मानणं अनावश्यक आहे, कारण वस्तुतः तुमचा आत्माच परमात्मा आहे. त्या एका आत्म्यालाच परमात्मा हे नाव आहे. त्यालाच जीवात्मा म्हणतात आणि त्याला इतरही अनेक नावं देतात. आणि हे सांख्यादी द्वैतवाद्यांनो, तुम्ही म्हणता की आत्मा विभू किंवा सर्वव्यापी आहे, तर मग तुम्ही अनेक आत्मे कसे मानता? अनंत तत्व दोन कशी असू शकतात? अनंत तत्व एकच असू शकतं. ते एक तत्व म्हणजे अनंत आत्मा हेच होय. बाकी सगळी काही त्याचीच रूपं आहेत. या उत्तरानं बौद्ध हतबल होतात. पण अद्वैत दर्शन इथेच संपत नाही. अद्वैत मत हे केवळ खंडन करणाऱ्या इतर दुबळ्या मतांसारखं नाही. जेव्हा अन्य मतं खूप जवळ येऊन संभ्रम निर्माण करू लागतात, तेव्हा अद्वैत मत त्याचं खंडन करून त्यांना दूर सारतं आणि आपली भूमिका स्पष्ट करतं. इतकंच काय ते. केवळ अद्वैत मतच असं आहे की जे केवळ खंडन करून आणि शास्त्राचा आधार दाखवून थांबत नाही. असो, अद्वैतवाद्यांचं म्हणणं पुढील प्रमाणे आहे. विश्व म्हणजे नित्य गतिमान प्रवाह आहे असं तुम्ही म्हणता. व्यष्टी या दृष्टीने सगळं काही गतिमान असतं. तुम्ही गतिमान आहात, टेबल गतिमान आहे, गती सर्वत्र आहे. म्हणूनच याला संसार, सृह, गमन असं म्हणतात. आणि म्हणूनच याला जगत, गम, गमन असं म्हणतात.
म्हणून ह्या जगात व्यक्तित्व असं काही असूच शकत नाही. कारण व्यक्तित्व हे अपरिवर्तनीय असतं. परिवर्तनीय किंवा विकारी व्यक्तित्व असूच शकणार नाही. तो एक वदतो व्याघात होईल. या आपल्या लहानशा जगात व्यक्तित्व अशी वस्तूच नाही. विचार, भावना, मन आणि शरीर, मानव, पशु आणि वनस्पती ही सगळी नित्यप्रवाही अशा अवस्थेत आहेत. पण समजा की तुम्ही साकल्याने समस्त विश्वाचा समष्टी म्हणून विचार केला, मग त्यात गती किंवा परिवर्तन संभवतं काय? निश्चितच नाही. कमी गतिमान असलेल्या किंवा मुळीच गती नसलेल्या अशा वस्तूशी तुलना केल्यामुळेच गतीची कल्पना शक्य होते. म्हणून समष्टी रूपानं हे विश्व स्थिर आणि अविकारी असंच आहे. म्हणून जेव्हा मीच हे समग्र विश्व आहे अशी तुम्हाला अनुभूती येईल, तेव्हाच तुम्हाला खरं व्यक्तित्व असेल. म्हणून वेदांती म्हणतात की जोवर द्वैतभाव आहे तोवर भय राहणारच. जेव्हा दुसरा म्हणून कोणी दिसणार नाही, जेव्हा दुसरं म्हणून काही अनुभवास येणार नाही, जेव्हा सर्व काही एक आहे अशी धारणा बनेल, तेव्हाच भय नाहीस होईल. तेव्हाच मनुष्य मृत्यूच्या पलीकडे, संसाराच्या पलीकडे जाऊ शकेल. मनुष्याचं व्यक्तित्व त्याच्या व्यष्टीरूपात नसून विश्वरूप होण्यातच त्याचं व्यक्तित्व आहे, असं अद्वैत दर्शन आपल्याला शिकवतं. समग्र जगताशी एकरूप असल्याची जेव्हा तुम्हाला अनुभूती येईल, तेव्हाच तुम्हाला अमरत्व लाभेल. जेव्हा तुम्ही विश्वरूप व्हाल, तेव्हाच तुम्ही भय आणि मृत्यू यांच्या पलीकडे जाल. आणि मग तुम्हाला अनुभव येईल की विश्व, ईश्वर, समग्र अस्तित्व आणि समष्टी ही सगळी एकच आहेत. ती एक अखंड सत्ता आपल्याला वैविध्यपूर्ण जगाच्या रूपात दिसत असते. ज्यांची मनं आपल्यासारखी आहेत त्यांनाही तसंच दिसत असतं. ज्यांनी थोडीफार सत्कर्म केली आहेत आणि ज्यांचं मन थोडंफार उच्चावस्थेत गेलेलं आहे, त्यांना मृत्यूनंतर हीच अखंड सत्ता स्वर्गरूप दिसू लागते. आणि तेव्हा त्यांना तिथेही इंद्रादी देवता दिसू लागतात. याहून अधिक उन्नत मन असलेल्या लोकांना तीच सत्ता ब्रह्मलोकाच्या रूपात दिसते. आणि पूर्णत्व पावलेल्या सिद्धांना पृथ्वी, स्वर्ग किंवा अन्य कोणताच लोक दिसत नाही. सर्व ब्रह्मांड विलीन होऊन त्या जागी त्यांना एकमेव ब्रह्माचीच अनुभूती येऊ लागते. या ब्रह्माचं ज्ञान आपल्याला होऊ शकेल का? संहितेमध्ये केलेल्या अनंताच्या चित्रणाविषयी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. इथे उपनिषदात दुसरी बाजू, आंतरजगतातील अनंत चित्रित करण्याचा प्रयत्न तुम्हाला आढळेल. संहितेमध्ये बाह्य जगताच्या अनंतत्वाचं वर्णन होतं. इथे विचार जगताच्या किंवा भाव जगताच्या अनंतत्वाचं वर्णन आहे. संहितेत अस्तिवाचक भाषेत अनंताचं वर्णन करण्याचा प्रयत्न होता, तर इथे ती भाषा कुंठित होऊन नास्तिवाचक शब्दांनी ते व्यक्त होण्याचा प्रयत्न केला आहे. हे विश्व आहे, ते ब्रह्मच आहे हे खरंय, पण आपण ते जाणू शकतो का? नाही, मुळीच नाही. ही गोष्ट तुम्ही पुन्हा एकदा नीटपणे समजून घेतली पाहिजे. पुन्हा पुन्हा तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण होईल की हे जर ब्रह्म असेल तर आपल्याला त्याचं ज्ञान कसं होऊ शकेल? विज्ञातारम अरे केन विजानियात. ज्ञात्याचं ज्ञान कशाने होणार? या ज्ञात्याला कसं जाणता येईल? डोळे सर्व काही पाहतात, पण ते स्वतःला पाहू शकतात का? त्यांना ते शक्य नाही. ज्ञान हीच मुळात खालची अवस्था आहे. आर्यांच्या वंशजांनो, तुम्ही ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे, कारण त्यात एक मोठं रहस्य साठवलेलं आहे. तुमच्या समोर येणारी सर्व पाश्चात्य प्रलोभनं एकाच तात्विक आधारावर आधारलेली आहेत. तो आधार म्हणजे इंद्रियजन्य ज्ञानाहून श्रेष्ठ असं काहीच नाही, हा होय. आपल्या पौर्वात्यांच्या वेदांनी असं म्हटलं आहे की हे इंद्रियजन्य ज्ञान वस्तूहून हिणकसच असतं. कारण ज्ञान म्हणजे वस्तूला मर्यादित करणं होय. एखादी वस्तू जाणायची म्हटलं की ती तुमच्या मनाच्या द्वारे तात्काळ मर्यादित केली जाते. एखादं कालव मोती कसं तयार करतं याविषयी पूर्वी सांगितलेला दृष्टांत आठवा. मग ज्ञान म्हणजे मर्यादित करणं कसं ते तुमच्या लक्षात येईल. एखाद्या वस्तूचं तुम्हाला जेव्हा ज्ञान होतं तेव्हा ती वस्तू आत घेऊन तिला तुम्ही आपल्या जाणीवेच्या पातळीवर आणता. त्यामुळे या वस्तूचं संपूर्ण ज्ञान तुम्हाला होत नाही. सगळ्या वस्तूंच्या ज्ञानाच्या बाबतीत हे सत्य आहे. मग अनंत तत्वाच्या बाबतीत तरी वेगळं काय असणार? जो सर्व ज्ञानाचं मूळ उपादान आहे, जो सर्व साक्षी आहे, ज्याच्या वाचून ज्ञान संभवत नाही
जो निर्गुण आहे, जो सर्व विश्वाचा आणि आपल्या आत्म्याचा साक्षी आहे, त्या परमात्म्याला तुम्ही कसं काय मर्यादित करू शकाल? त्याला तुम्ही कसं जाणू शकाल? कोणत्या साधनांनी त्याला तुम्ही बांधू शकाल? प्रत्येक गोष्ट, नवे अवघं विश्व हे त्याला जाणण्याचा एक व्यर्थ असा प्रयत्न आहे. हा अनंत आत्मा जणू काही स्वतःचं रूप आरशात पाहण्याचा प्रयत्न करत आहे. आणि निकृष्ट जीवनापासून तो ब्रह्मदेवापर्यंत सर्व काही त्याचे आरसे आहेत. हा आत्मा एक एक आरसा घेऊन त्यात आपलं रूप पाहण्याचा प्रयत्न करतो. एक आरसा अपुरा वाटला की तो टाकून दुसरा आरसा घेतो. आणि असं करता करता मनुष्य देह प्राप्त झाल्यावर त्याला कळून येतं की हे सर्व काही शांत आहे आणि शांतात अनंताचं रूप प्रकट होऊ शकत नाही. नंतर माघार सुरू होते. ह्यालाच वैराग्य असं नाव आहे. इंद्रियांपासून परत फिरा, इंद्रियांकडे जाऊ नका, हाच वैराग्याचा मूलमंत्र आहे. हाच सर्व नीतिमत्तेचा मूलमंत्र आहे. हाच सर्व प्रकारच्या कल्याणाचा मूलमंत्र आहे. कारण तुम्ही हे लक्षात ठेवा की तपस्येतून, त्यागातूनच विश्वाची उत्पत्ती झालेली आहे, असं आपल्या शास्त्रांनी सांगितलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही मागे परत जाल तेव्हा सर्व रूप, सर्व शरीर तुमच्या पुढे प्रकट होतील. तुम्ही एकामागून एक त्यांचा त्याग कराल आणि अखेर तुमचं स्वरूप तेवढं उरेल. हाच मोक्ष होय. विज्ञातारम अरे केन विजानियात. ज्ञात्याला कसं जाणायचं हे तत्व आपण समजून घेतलं पाहिजे. ज्ञात्याला जाणता येणार नाही, कारण तसं झालं तर तो ज्ञाता म्हणून उरणारच नाही. आरशात तुम्ही आपल्या डोळ्यांचं प्रतिबिंब पाहिलं तर तिथे दिसणारे डोळे हे काही तुमचे खरे डोळे नव्हेत. ते दुसरंच काहीतरी आहे. ते केवळ प्रतिबिंब आहे. आता प्रश्न असा की तुम्ही जो आत्मा आहात, तो आत्मा जो अनंत सर्वव्यापी पुरुष जर नुसता साक्षीचा असेल तर त्याचा उपयोग काय? जो आपल्याप्रमाणे चालू फिरू शकत नाही, जीवन धारण करू शकत नाही, जगाचा उपभोग घेऊ शकत नाही, साक्षी उपभोग कसा घेऊ शकेल हे लोकांना समजत नाही. ते म्हणतात, अहो तुम्ही हिंदू लोक निष्क्रिय झाला आहात, कुचकामाचे झाला आहात. आणि ही अवस्था मी साक्षी आहे या सिद्धांतामुळे झालेली आहे. त्यांना पहिलं उत्तर हेच की साक्षी हाच खऱ्या अर्थानं उपभोग घेऊ शकतो. एखादी कुस्ती चालू असेल तर तिचा आनंद कोण घेऊ शकेल? तिच्यात भाग घेणारा की बाहेरचा प्रेक्षक? या जीवनात एखाद्या गोष्टीकडे तुम्ही जेवढ्या अधिक प्रमाणात साक्षी वृत्तीने पाहाल तेवढा त्या गोष्टीपासून तुम्हाला अधिक आनंद मिळेल. हाच खरा आनंद होय. आणि म्हणून तुम्ही या विश्वाचे जेव्हा साक्षी व्हाल तेव्हाच तुम्ही अनंत आनंदाचे धनी व्हाल आणि तेव्हाच तुम्ही मुक्त पुरुष व्हाल. जो साक्षी असतो तोच निष्काम भावानं स्वर्गाचीही कामना न बाळगता निंदास्तुतीविषयी निरपेक्ष होऊन कर्म करू शकतो. जो साक्षी असतो तोच खरा आनंद उपभोगत असतो, अन्य कोणीही नाही. अद्वैतवादाच्या नैतिक पैलूकडे वळण्याआधी त्याच्या तात्विक आणि नैतिक पैलूंच्या मध्यभागी असलेल्या एका विषयाचा विचार करावा लागेल. हा विषय म्हणजे मायावाद होय. अद्वैत दर्शनातील एक एक विषय समजण्यास कित्येक वर्ष लागतील आणि एक एक विषय विशद करण्यास महिनेही पुरणार नाहीत. म्हणून मी त्यांचा नुसता ओझरता उल्लेख केल्यास आपण मला क्षमा करा. हा मायावाद समजण्यास नेहमीच अत्यंत कठीण असा मानला गेलेला आहे. थोडक्यात मी आपणास सांगेन की हा काही एखादा वाद नसून देश काल निमित्त या 3 कल्पनांचं एकीकरण आहे. आणि देश काल निमित्तांचं आणखी विश्लेषण करून त्यांना नामरूप हे नाव देण्यात आलेलं आहे. उदाहरण म्हणून सागरातील एक लाट घ्या. सागराहून ती केवळ नाम आणि रूप यामुळेच वेगळी आहे. या नामरूपास लाटेहून वेगळं अस्तित्व नाही. लाटेबरोबरच ती असतात. लाट शांत होईल आणि लाटेशी संबद्ध असलेलं नामरूप कायमचं विरून जाईल, पण पाणी होतं तेवढंच राहील. म्हणून मी आणि तुम्ही, मानव आणि पशु, देव आणि मानव यांच्यात ही मायाच भेद निर्माण करते. वस्तुतः या मायेमुळेच हा आत्मा जणू लाखो जीवांमध्ये बद्ध होऊन राहतो आणि नामरूपामुळेच जीवाजीवांमध्ये भेद दिसत असतो. ही नामरूप टाकून देता आली तर मग हे सगळे भेद कायमचेच लयास जातील आणि तुमचं सत्य स्वरूप तेवढंच उरेल. ह्यालाच माया असं म्हणतात. तसंच माया हा काही एखादा वाद नसून ते वस्तुस्थितीचं वर्णन आहे. जेव्हा वास्तववादी म्हणतात की हे टेबल सत्य आहे तेव्हा त्याचा अर्थ असा असतो
की टेबल या वस्तूस स्वतःचं असं स्वतंत्र अस्तित्व आहे. जगात दुसऱ्या कशावरही त्याचं अस्तित्व अवलंबून नाही आणि हे सर्व जग जरी नाश पावलं तरीही हे टेबल आता आहे तसंच राहील. थोडासा विचार केला तरी हे कळेल की असं असणं शक्य नाही. ह्या इंद्रिय ग्राह्य जगातील प्रत्येक गोष्ट परस्परावलंबी आणि परस्पर सापेक्ष अशी आहे. तसंच एकीचं अस्तित्व दुसरीवर आधारलेलं आहे. म्हणून वस्तुमात्राचं आपलं जे ज्ञान आहे त्याच्या 3 अवस्था आहेत. पहिली अवस्था म्हणजे प्रत्येक वस्तू दुसरीपासून वेगळी आणि स्वतंत्र आहे अशी आपली जाणीव असते. दुसऱ्या अवस्थेत सर्व वस्तूंमधील परस्पर संबंध ध्यानी घेतले जातात आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये एकच वस्तू बहुविध प्रतीत होते असं आपल्याला ज्ञान होतं. ईश्वरविषयक प्राथमिक अशी अज्ञ माणसाची कल्पना म्हणजे ईश्वर विश्वाबाहेर कुठेतरी असतो ही कल्पना पूर्णपणे मानवी आहे. हा ईश्वर मनुष्याप्रमाणेच सर्व काही करतो, केवळ तो ते फार मोठ्या प्रमाणावर करतो इतकंच. ही कल्पना कशी तर्क विसंगत आणि अपुरी आहे हे थोड्या शब्दात दाखवून दिलं आहे. ईश्वरविषयक दुसरी कल्पना म्हणजे सर्वत्र प्रत्ययास येणाऱ्या शक्तींची कल्पना होय. हीच दुर्गा सप्तशतीमध्ये आढळणारी यथार्थ सगुण ईश्वराची कल्पना होय. लक्षात घ्या की ईश्वर हा केवळ सर्व सद्गुणांचाच समुच्चय नाही. तुम्ही 2 ईश्वर आणि सैतान मानू शकत नाही. तुम्ही एकच ईश्वर मानला पाहिजे आणि त्याला चांगला वाईट दोन्ही म्हणण्याचं धैर्य बाळगलं पाहिजे. एकच ईश्वर माना आणि त्यापासून निघणारे सर्व तर्कसंगत निष्कर्ष स्वीकारा. दुर्गा सप्तशतीत म्हटलं आहे, हे जगन्माते, आम्ही तुला वंदन करतो. सर्व जीवांच्या ठाई तू शांतीच्या रूपात वास करतेस. सर्व प्राणीमात्रांच्या ठाई तू पावित्र्याच्या रूपानं वसत असतेस. त्याचबरोबर ईश्वराला सर्व स्वरूप म्हटल्यामुळे जे काही निष्कर्ष निघतील ते सर्व आपण पत्करले पाहिजेत. हे गार्गी, सर्व काही आनंदमय आहे. जिथे म्हणून आनंद आहे तिथे त्या ईश्वराचा अंश आहे. या ईश्वरी अंशाचा उपयोग तुम्ही कसाही करा. माझ्या समोर असलेल्या या दिव्याच्या प्रकाशात तुम्ही एखाद्या गरीबाला 100 रुपये दान देऊ शकता किंवा अन्य कोणी खोटी सहीही करू शकता. पण प्रकाश या दोघांनाही समानच आहे. ईश्वरविषयक कल्पनेची ही दुसरी अवस्था आहे. तिसऱ्या अवस्थेतही कल्पना अशी की ईश्वर हा सृष्टीच्या बाहेरही नाही किंवा आतही नाही, तर ईश्वर, सृष्टी, आत्मा आणि विश्व हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. एकाच वस्तूची ती विभिन्न नावं आहेत. तुम्हाला 2 वस्तू कधी दिसतच नाहीत. तत्वज्ञानातील विशिष्ट शब्दांमुळे तुम्ही घोटाळ्यात पडत असता. तुम्ही असं समजता की तुम्ही शरीर आहात आणि तुम्हाला आत्मा आहे, आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्ही एकाच वेळी शरीर आणि आत्मा दोन्ही आहात. पण ते कसं शक्य आहे? तुम्हीच विचार करून पहा. तुमच्यापैकी जर कोणी योगी असेल तर मी चैतन्य आहे अशी त्याची जाणीव असेल आणि त्याच्या पक्षी शरीर हे अदृश्य झालेलं असेल. सामान्य माणूस मी शरीर आहे असं मानतो. त्याच्या पक्षी आत्म्याची जाणीव नाहीशी झालेली असते. पण मनुष्याला देह आहे, आत्मा आहे आणि आणखीही काही आहे अशी कल्पना तत्वज्ञानामध्ये असल्यामुळे तुम्हाला वाटतं की या सर्व गोष्टी एकाच वेळी विद्यमान असतात. एका वेळी कोणती तरी एकच वस्तू अस्तित्वात असते. तुम्हाला जडद्रव्य प्रतीत होत असता तुम्ही ईश्वराविषयी बोलू नका. त्यावेळी तुम्हाला केवळ कार्यच दिसत असतं. त्यावेळी तुम्हाला कारण दिसणं शक्य नाही आणि ज्या क्षणी तुम्ही कारण पाहू शकाल त्या क्षणी कार्य अदृश्य होऊन जाईल. मग जग कुठे गेलं, ते कोणी नेलं असं तुम्ही म्हणाल. नित्य चैतन्य रूप, केवलानंद स्वरूप, मर्यादातीत, अतुलनीय, गुणातीत, नित्य मुक्त, आकाशाप्रमाणे अपार, अंशहीन, निर्विकल्प असं पूर्ण ब्रह्म समाधी अवस्थेत ज्ञानी मनुष्याच्या हृदयात प्रकाशमान होत असतं. ज्यात प्रकृतीतील परिवर्तन कायमची विराम पावतात, जे विचारांच्या पलीकडील तत्व आहे, जे सर्वात समभावे विद्यमान आहे पण ज्याच्या समान काही नाही, जे अपरिमेय आहे, ज्याची वेद घोषणा करतात आणि जे आपल्या अस्तित्वाचं सार आहे ते पूर्ण ब्रह्म समाधी मग्न असलेल्या ज्ञानी मनुष्याच्या हृदयात प्रकाशत असतं. जे जन्म मरणातीत, अनंत आणि अतुलनीय आहे. प्रलयकाली सर्व विश्व जलमय व्हावं, खालीवर चोहीकडे पाणीच पाणी व्हावं आणि त्या जलपृष्ठावर एकही तरी तरंग असू नये, त्याप्रमाणे जे शांत आणि सुस्थिर आहे, तसंच ज्यामध्ये सर्व प्रकारचे आभास नाहीसे होतात, ज्यात सर्व वादविवाद, कलह
आणि अज्ञ आणि सुज्ञ यांची भांडणं पूर्णपणे संपुष्टात येतात. असं पूर्ण ब्रह्म समाधी अवस्थेत ज्ञानी पुरुषाच्या हृदयात प्रकाशत असतं. मनुष्याला ही अवस्था देखील प्राप्त होते आणि त्यावेळी जग विलीन झालेलं असतं. म्हणून हे सत्य स्वरूप ब्रह्म अज्ञात आणि अज्ञेय आहे असं आपण पाहिलं. याचा अर्थ अज्ञेयवाद्यांच्या मतानुसार नसून ते जाणलं आहे असं म्हणणं म्हणजे त्याला कमीपणा आणण्यासारखं आहे, कारण तुम्ही मूलतःच ते आहात. आपण असंही पाहिलं की हे ब्रह्म एका दृष्टीनं हे टेबल नाही आणि तरीही दुसऱ्या एका दृष्टीनं ते टेबल आहे. नामरूप काढून घ्या म्हणजे मग जी सत्य वस्तू उरेल ते ब्रह्मच आहे. प्रत्येक वस्तूतील सत्य तेच आहे. त्वम स्त्री त्वम पुमानसी त्वम कुमार उतवा कुमारी त्वम जीर्णो दंडेन वंचसी त्वम जातो भवसी विश्वतो मुखाहा. श्वेताश्वतर उपनिषदामधलं हे वचन. तूच स्त्री आणि तूच पुरुष आहेस. तूच कुमार आणि तूच कुमारी आहेस. काठीच्या आधारानं चालणारा वृद्धही तूच आहेस आणि विश्वातील सर्व काही तूच आहेस. अद्वैत दर्शनाचं हेच मूळ सूत्र आहे. या संबंधी आणखी थोडं काही मी सांगणार आहे. या अद्वैतवादातच आपल्या सर्व वस्तूमधील मूळ तत्वाच्या रहस्याचं स्पष्टीकरण आढळतं. आपण पाहिलंय की याच भूमिकेच्या आधारानं विज्ञान आणि तर्क यांच्या आक्रमणांविरुद्ध आपण सुदृढपणे उभं राहू शकतो. तिथेच तर्काला भक्कम असा आधार मिळतो. पण भारतीय वेदांती हा आपल्या सिद्धांताच्या आधीच्या पायऱ्यांची कधीच निंदा करत नाही. तो आपल्या सिद्धांताच्या भूमिकेवरून त्यांच्याकडे पाहतो आणि त्या देखील चांगल्याच आहे असं म्हणतो. कारण त्याला माहिती असतं की त्या सर्व पायऱ्या सत्यच आहेत. केवळ त्या चुकीच्या दृष्टिकोनातून पाहिल्या आणि मांडल्या गेल्या आहेत. सत्य तेच असून ते केवळ मायेच्या आवरणातून पाहिलं गेलेलं आहे. त्यामुळे ते कदाचित विकृत स्वरूपात दिसत असेल, पण आहे ते सत्यच, दुसरं काही नाही. अज्ञ माणूस ज्याला प्रकृतीच्या बाहेर पाहतो तो ईश्वर. थोडा जाणता माणूस ज्याला विश्वात व्याप्त असलेला पाहतो तो ईश्वर. आणि ज्ञानी ज्याला आपल्या आत्म्याशी अभिन्न आणि समग्र विश्वाशी अभिन्न अशा रूपात पाहतो ते ब्रह्म. ह्या तिन्ही एकच वस्तू होत. एकच वस्तू विभिन्न दृष्टिकोनातून पाहिली जात असते. मायेच्या निरनिराळ्या काचांमधून पाहिली जात असते. निरनिराळ्या मनांमधून पाहिली जात असते आणि त्यामुळेच हे सर्व भेद निर्माण होत असतात. इतकंच नव्हे तर एका दृष्टीमधून दुसरी निष्पन्न होते. सामान्य ज्ञान आणि विज्ञान यात कोणता फरक आहे? अंधारात रस्त्यानं जाऊ लागा आणि तिथे काही विशेष चमत्कारिक आढळलं तर तिथून जाणाऱ्या एखाद्याला त्याचं कारण विचारा. 10 पैकी 9 माणसं तुम्हाला सांगतील की भूतानं ही घटना घडवून आणलेली आहे. त्यांच्या डोक्यात नेहमीच भूताखेतांच्या कल्पना घोळत असतात. कारण अज्ञानी लोकांचं हे लक्षणच आहे की ते कार्याच्या बाहेर कारण शोधण्याचा प्रयत्न करत असतात. एखादा दगड कुठून तरी पडला तर अडाणी माणूस म्हणतो की सैतानाने किंवा भूतानी तो फेकला असेल. पण शास्त्रज्ञ मात्र म्हणेल की हा गुरुत्वाकर्षणाचा सृष्टी नियमच आहे. विज्ञान आणि धर्म यांच्यात सगळीकडे कोणता संघर्ष चालू आहे? आजचे सगळे धर्म म्हणजे घटनांचं बाह्य स्पष्टीकरण करणाऱ्या कल्पनांची भारुडं बनले आहेत. उदाहरणार्थ सूर्याचं नियंत्रण करणारी देवता, चंद्रदेवता अशा असंख्य देवता या धर्मांनी मानल्या आहेत. धर्माच्या मते सर्व बदल, सर्व घटना कोणत्या ना कोणत्या देवतेमुळे घडून येतात. या सर्वांमध्ये समान मुद्दा हा की ही सर्व कारणं कार्याबाहेरची आहेत. आणि विज्ञानाचा अर्थ हाच की प्रत्येक गोष्टीचं कारण हे तिच्या स्वरूपावरूनच निर्धारित करायचं असतं. विज्ञान क्रमशः प्रकट होत असून ते सर्व घटनांचं स्पष्टीकरण देवतांच्या हातातून काढून घेतंय आणि आध्यात्मिक गोष्टींच्या बाबतीमध्ये अद्वैत दर्शनानं असंच केलेलं आहे. म्हणून तोच सर्वांहून अधिक शास्त्रशुद्ध असा धर्म आहे. विश्वाच्या बाहेर राहणाऱ्या ईश्वरानं हे विश्व निर्माण केलेलं नाही. तसंच विश्वाच्या बाहेरच्या एखाद्या बुद्धिमान पुरुषाचंही ते कार्य नाही. ते स्वतःच सृष्ट होत आहे, स्वतःच विलीन होत आहे, स्वतःच अभिव्यक्त होत आहे. ते एकमेव अनंत सत्स्वरूप असं ब्रह्म आहे. तत्वमसी श्वेतकेतो. हे श्वेतकेतो ते तू आहेस. याप्रमाणे तुम्ही पाहिलं की केवळ हाच एकमेव शास्त्रशुद्ध
असा धर्म आहे. आजच्या अर्धशिक्षित भारतामध्ये विज्ञानाचा जो गाजावाजा होतो आहे, तर्काच्या किंवा बुद्धिवादाच्या ज्या गोष्टी रोज ऐकू येत आहेत, त्यावरून माझी अशी अपेक्षा आहे की तुमचे सर्व संप्रदाय मतभेदांवर मात करून अद्वैती होण्याचं धैर्य दाखवतील आणि बुद्ध देवानी म्हटल्याप्रमाणे बहुजन हिताय बहुजन सुखाय जगात त्याचा प्रचार करण्यास कटिबद्ध होतील. हे जर तुम्ही करू शकला नाहीत तर तुम्ही भित्रे आहात असं मी समजेन. हा भित्रेपणा जर तुम्हाला सोडून देता येत नसेल, भयामुळे जर तुम्ही अद्वैतवाद स्वीकारत नसाल, तर दुसऱ्यांनाही तुमच्याप्रमाणे सवलती द्या. बिचाऱ्या मूर्तीपूजकाची श्रद्धा मोडू नका, त्याला सैतान म्हणू नका आणि तुमच्याप्रमाणे पूर्णपणे सहमत नसलेल्या प्रत्येक माणसापुढे आपल्या मताचा प्रचार करू नका. प्रथम हे ध्यानी घ्या की तुम्ही स्वतः भित्रे आहात. आणि जर समाजाचं तुम्हाला भय वाटत असेल, तर तुमच्या जुन्या खुळचट समजुतींनी तुम्हाला इतकं भित्र करून सोडलं असेल, तर मग ह्या समजुती बिचाऱ्या आज्ञजनांना किती अधिक भित्रे आणि किती अधिक निष्क्रिय करून टाकत असतील याचा विचार करा. अद्वैताची भूमिका ही अशी आहे. इतरांच्या विषयी सहानुभूती बाळगा. ईश्वर करो आणि सर्व जग उद्याच अद्वैतवादी होवो. केवळ तात्विक दृष्ट्याच नव्हे तर अनुभूतीनंही ते अद्वैतवादी होवो. पण तसं होणार नसेल तर त्याच्या नंतरची जी दुसरी चांगली गोष्ट आहे तीही आपण करूया. अज्ञ माणसांना आपण हात देऊया आणि त्यांच्या सामर्थ्याप्रमाणे त्यांना क्रमाक्रमाने पुढे नेऊया. आणि आपण जाणू की भारतामध्ये धार्मिक विकासाची प्रत्येक पायरी ही तिच्याहून वरच्या पायरीकडे नेणारी आहे. हा विकास वाईटातून चांगल्याकडे नेत नसून चांगल्यातून अधिक चांगल्याकडे नेत असतो. अद्वैतवादाच्या नैतिक बाजूविषयी अधिक काही सांगणं आवश्यक आहे. आजकाल आपली पोरं सहजपणे बोलून जातात, कोणाकडून ती शिकतात देव जाणे, की अद्वैतवादामुळे अनैतिकता येते, कारण आपण सर्वच जण एक असल्यामुळे आणि सर्वच जण ईश्वर असल्यामुळे नैतिकतेची जरुरी ती काय. प्रथम म्हणजे असा हा युक्तिवाद पाशवी बुद्धीचा निदर्शक असून अशा माणसांना चापकाच्या सहाय्यानंच नियंत्रणात ठेवायला हवं. तुम्ही जर असे पशु असाल तर मानव म्हणून जगण्यापेक्षा जीव देणं बरं, अन्यथा तुम्हाला चापकानं नियंत्रणात ठेवावं लागेल. चापकाचा धाक जर दूर झाला तर तुम्ही राक्षस व्हाल. आणि असेच जर तुम्ही असाल तर तुम्हा सर्वांना ठार करणंच योग्य होईल. तुमच्यासाठी दुसरा पर्यायच नाही. चाबकाच्या किंवा दंडुक्याच्या धाकाखाली तुम्हाला राहणं भाग आहे. त्यातून तुमची सुटका नाही. त्या वाचून तुमचा उद्धार होणार नाही. दुसरं असं की केवळ अद्वैतवादच नैतिकतेचं स्पष्टीकरण देतो. दुसऱ्याचं हित करणं हेच नीतीचं सार आहे, अशी प्रत्येक धर्माची शिकवण आहे. आपण दुसऱ्याचं हित का करावं? सर्व धर्म सांगतात की निस्वार्थ व्हा, पण मी निस्वार्थ का व्हावं? एखाद्या ईश्वराने तसं म्हटलंय म्हणून मला त्याच्याशी कर्तव्य नाही. एखादा ग्रंथ तसं सांगत आहे म्हणून सांगतो, मला त्याचं काही वाटत नाही. सर्व ग्रंथांनी तसं सांगितलं असलं तरी मला त्याचं काय? प्रत्येकाने स्वतःपुरतं पाहावं आणि जो मागे पडेल तो सैतानाच्या हाती लागला तरी हरकत नाही. अशीच जगातल्या पुष्कळांची नीतिमत्ता असते. मग मी का म्हणून नीतिमान व्हावं? गीतेत सांगितलेलं सत्य उमजल्याविना याचं स्पष्टीकरण तुम्हाला देता येणार नाही. गीतेत म्हटलंय, जो स्वतःच्या ठाई सर्वांना आणि स्वतःला सर्वांच्या ठाई पाहतो तो सर्वांच्या ठाई समभावे विद्यमान असलेल्या ईश्वराला पाहत असतो. आणि म्हणून असा ज्ञानी पुरुष स्वतःचा घात करत नाही. अद्वैतवादाकडून तुम्ही हे सत्य शिका की तुम्ही जर दुसऱ्या कोणालाही इजा कराल तर ते स्वतःलाच इजा केल्यासारखं होईल, कारण तुम्हीच ते सारे आहात. तुम्हाला जाणीव असो किंवा नसो, सर्व हातांनी तुम्हीच कार्य करता, सर्व पायांनी तुम्हीच चालता. प्रासादात उपभोग घेणारा राजाही तुम्हीच आहात आणि रस्त्यावर दीनवाणं जीणं जगणारा भिकारीही तुम्हीच आहात. अजाण व्यक्तीतही तुम्ही आहात, विद्वानात तुम्हीच आहात. दुर्बलांमध्ये तुमचंच वास्तव्य आहे, तसंच सबलांमध्येही तुमचंच वास्तव्य आहे. हे जाणून घ्या आणि सर्वांच्या विषयी सहानुभूती बाळगा. म्हणूनच आपण इतरांना इजा करू नये म्हणून मला उपवास घडतो की काय याचीही चिंता मला नसते, कारण त्याच वेळी लक्षावधी मुखांमधून अन्न ग्रहण केलं जात असतं आणि ती सर्व मुख माझीच आहेत. म्हणून मी आणि माझं याची चिंता मी करूच नये, कारण अवघं विश्व हे माझंच आहे.
जगातील सर्व आनंद मीच उपभोगत आहे. माझा आणि जगाचा कोण विनाश करू शकणार? यातच नैतिकता आहे. केवळ या अद्वैतवादातच नैतिकतेचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. अन्य मतं नीतीचा उपदेश देत असतात, पण नीतिमान का व्हावं याचं कारण त्यांना सांगता येत नाही. असो, अद्वैतवादातच नीतीचं स्पष्टीकरण कसं आढळतं हे आपण इथवर पाहिलं. अद्वैतवादाचं अनुसरण केल्यामुळे आपल्याला काय लाभ होईल? आपल्याला त्यानं बल लाभेल. जगावर तुम्ही पसरलेलं हे मोहपटल काढून घ्या. मानव जातीला दुर्बल बनवणारे विचार शिकवू नका किंवा दुर्बल बनवणारे शब्द बोलू नका. लक्षात ठेवा की दुबळेपणा ह्या एका शब्दात सर्व पापांचा आणि वाईट गोष्टींचा समावेश होतो. दुर्बलता ही सर्व दुराचारामागची प्रेरक शक्ती आहे. दुर्बलता ही सर्व स्वार्थी वृत्तीचं मूळ आहे. दुर्बलतेमुळेच माणूस दुसऱ्याला इजा करत असतो आणि दुर्बलतेमुळेच माणूस स्वतःचं खरं स्वरूप प्रकट करू शकत नाही. आपण काय आहोत हे सर्व लोकांना कळू द्या. आपल्या खऱ्या स्वरूपाचा त्यांना वारंवार उद्घोष करू द्या. सोहम. मातेच्या दुधाबरोबर मी तो आहे, मी तो आहे हे शक्तिदायी तत्व त्यांना ग्रहण करू द्या. श्रोतृव्यो मंतव्यो निदिध्यासितव्य इत्यादी हे तत्व त्यांना प्रथम श्रवण करू द्या आणि नंतर त्यांना त्याचं चिंतन करू द्या. आणि मग या चिंतनातून, या मननातून जगाने कधीही पाहिली नसतील अशी कार्य निष्पन्न होतील. हा अद्वैतवाद प्रत्यक्षात कसा आणायचा? काही लोक म्हणतात की हा अद्वैतवाद प्रत्यक्षात आणणं शक्य नाही. याचा अर्थ असा की जडाच्या पातळीवर तो अद्यापी प्रकट झालेला नाही. हे थोडंफार खरं आहे, कारण वेदांनी काय म्हटलंय पहा. एतध्ये वाक्षरम ब्रह्म एतध्ये वाक्षरम परम एतध्ये वाक्षरम ज्ञात्वा यो यदिच्छति तत्स्य तत्. हे ओम म्हणजेच ब्रह्म होय. ओम हे परमसत्य होय. ज्याला ओमचं रहस्य आकलन झालं त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. म्हणून प्रथम या ओमचं रहस्य समजून घ्या. तुम्हीच ओम आहात हे जाणून घ्या. या तत्वमसीचं रहस्य आकलन करून घ्या. मगच तुम्हाला जे हवं असेल ते प्राप्त होईल. ऐहिकदृष्ट्या तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर आपण तसे आहोत ही श्रद्धा बाळगा. मी कदाचित एक क्षुद्र बुडबुडा असेन, तुम्ही कदाचित मोठ्या लाटेप्रमाणे असाल, पण हे जाणून असा की अनंत सागर आपल्या दोघांच्याही पार्श्वभागी आहे. अनंत ब्रह्म हेच आपल्या शक्तीचं भांडार आहे. आणि एक क्षुद्र बुडबुडा असा मी आणि पर्वतप्राय लाट असे तुम्ही, आपण दोघंही या भांडारातून हवी तेवढी शक्ती घेऊ शकतो. म्हणून तुम्ही स्वतःवर श्रद्धा ठेवा. अद्वैताचं रहस्य हे आहे की प्रथम स्वतःवर श्रद्धा ठेवा आणि मग दुसऱ्या कशावरही श्रद्धा ठेवा. जगाच्या इतिहासात तुम्हाला आढळेल की स्वतःवर श्रद्धा ठेवणारी राष्ट्रच मोठी प्रबळ झालेली दिसतील. प्रत्येक राष्ट्राच्या इतिहासातही तुम्हाला आढळेल की आत्मविश्वास असलेल्या व्यक्तीच थोर आणि प्रबळ झालेल्या आहेत. एक इंग्रज या भारतात साधा कारकून म्हणून आलेला होता. पैशाच्या अभावी आणि अन्य कारणांनी त्यांनी 2दा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात अपयश आल्यानंतर त्याच्या ठिकाणी आत्मविश्वास उत्पन्न झाला. आपण महान कार्य करण्यासाठी जन्माला आलो आहोत असा त्याला विश्वास वाटू लागला. आणि मग तो मनुष्य ब्रिटिश साम्राज्याचा संस्थापक लॉर्ड क्लाईव्ह बनला. पाद्र्यांवर विश्वास ठेवून आयुष्यभर हे प्रभू मी दुर्बल आहे, मी दीन आहे असं तो गुडघे टेकत बसून म्हणला असता तर त्याने काय केलं असतं? त्याचं काय झालं असतं? तो वेड्यांच्या इस्पितळात जाऊन पडला असता. असल्या अनिष्ट शिकवणुकीमुळे तुम्हालाही वेड लावलेलं आहे. मी दीन आहे या दुर्बलता निर्माण करणाऱ्या शिकवणुकीच्या दुष्परिणामांमुळे मानव वंशाचा विनाश ओढवतो हे मी जगभर पाहिलेलं आहे. आपल्या मुलांना लहानपणापासून अशाच प्रकारची शिकवण मिळत आहे आणि परिणामी ते अर्धवट निपजत आहे. त्यात आश्चर्य ते काय? अद्वैतवादाची व्यवहार्य शिकवण ही अशी आहे. तुम्ही स्वतःवर श्रद्धा ठेवा. तुम्हाला ऐहिक ऐश्वर्य हवं असेल तर ऐहिक क्षेत्रात ही शिकवण प्रत्यक्ष कार्यात आणा, म्हणजे तुम्हाला ते प्राप्त होईल. तुम्हाला बौद्धिक श्रेष्ठता हवी असेल तर त्या पातळीवर ही शिकवण कार्यान्वित करा, म्हणजे तुम्हाला अपार बुद्धी सामर्थ्य लाभेल. आणि तुम्हाला मुक्ती हवी असेल तर आध्यात्मिक पातळीवर ही शिकवण प्रत्यक्षात आणा, म्हणजे तुम्ही मुक्त व्हाल आणि नित्य आनंदमय असं निर्वाण पद पावाल. पण ह्यातील एक दोष असा की आतापर्यंत हा अद्वैतवाद केवळ आध्यात्मिक क्षेत्रातच उपयोगात आणला गेला
अन्य क्षेत्रात तसा प्रयत्नच केला गेला नाही. आता तो प्रत्यक्ष कर्माच्या क्षेत्रात उपयोगात आणण्याची वेळ आलेली आहे. यापुढे तो रहस्य म्हणून राहू नये. यापुढे तो गिरीकंदरात आणि हिमालयात केवळ संन्याशांपाशीच राहू नये. तो लोकांच्या दैनंदिन जीवनात उतरलाच पाहिजे. राजप्रासादात त्याचा अवलंब झाला पाहिजे, तसाच संन्याशाच्या गुहेतही झाला पाहिजे. गरिबांच्या झोपडीत तो व्यवहारी झाला पाहिजे, तसंच रस्त्यावरच्या भिकाऱ्यांनाही तो कार्यान्वित केला पाहिजे. तो सर्वत्र व्यवहारी होऊ शकेल. म्हणून तुम्ही स्त्री आहात किंवा शूद्र आहात याचं भय बाळगू नका. कारण हा धर्म एवढा महान आहे की त्याच्या अल्पशा आचरणानंही मोठं कल्याण होतं, असं भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात. म्हणून हे आर्याच्या वंशजांनो, स्वस्थ बसू नका. उठा, जागे व्हा आणि ध्येयपूर्ती झाल्याविना थांबू नका. अद्वैतवाद प्रत्यक्ष व्यवहारामध्ये उतरवण्याची वेळ आता आलेली आहे. आपण त्याला स्वर्गातून पृथ्वीवर आणूया. सध्या आपल्याला हेच कार्य करायचं आहे. आपल्या प्राचीन पूर्वजांची वाणी आपल्याला हेच कार्य करायला सांगत आहे. अद्वैताची ही शिकवण सगळं जग व्यापून टाको. समाजाच्या सर्व थरातून ती भिनून जावो. ती सर्वांच्या समान मालकीची होऊन जावो. आपल्या जीवनाचं ती अविभाज्य अंग बनून जावो आणि आपल्या नसानसांमधून वाहू लागून ती आपल्या रक्ताच्या प्रत्येक बिंदूत मिसळून जावो. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की अमेरिकन लोक हे व्यावहारिक दृष्टीने आपल्याहूनही अधिक वेदांती आहेत. न्यूयॉर्क येथील समुद्रकिनारी उभा राहून मी पाहत असे की निरनिराळ्या देशातून बाहेर पडलेले, अत्याचारांनी पिडलेले, दलित, निराश, कुणाकडे डोळे वर करून पाहण्यास भिणारे लोक येत आहेत. कपड्यांचं नव्हे लक्तरांचं लहानचं गाठोडं हेच त्यांचं सर्वस्व असे. एखादा पोलीस दिसताच ते चटकन त्याला टाळून घाबरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूनी जात. पण लक्षात घ्या की 6 महिन्यात हेच लोक चांगल्या वेशात रस्त्यानं ताठ चालू लागत. सगळ्यांकडे ते निर्भयपणे पाहत. हा विलक्षण फरक कशामुळे आला? समजा की तो मनुष्य अर्मेनियातून किंवा अन्य कुठून आला असेल आणि तिथे त्याला जन्मजात गुलाम मानण्यात येत असेल. त्याची चांगलीच पिळवणूक झाली असेल आणि आता आपला जन्म असाच जाणार अशी त्याची धारणा बनली असेल. त्यानं थोडीशी हालचाल करताच त्याला दडपून टाकण्यात आला असेल. तिथं सर्व बाजूंनी त्याला डिवचण्यात आलं असेल की गुलामा, तू गुलाम म्हणूनच जन्माला आलायस, तू असाच राहा. निराशेत तुझा जन्म झालाय. जन्मभर आता तुला कसलीच आशा नाही. भोवतालच्या हवेतूनही त्याला जणू असंच ऐकू येत होतं की जा, तुला आता कसलीच आशा नाही. तू असाच गुलाम म्हणून निराशेत खितपत राहा. तिथे बलवानांनी त्याचं जीवन शोषून घेतलं असेल. पण जेव्हा तो न्यूयॉर्कच्या रस्त्यावर दाखल झाला तेव्हा त्याला दिसलं की नीटनेटका पोशाख केलेला एक सभ्यग्रस्त आपल्याशी हस्तांदोलन करतोय. आपल्या अंगावर चिन्ह्या आहेत आणि त्या ग्रस्तांनी उत्तम वेश केलेला आहे, तरीही काहीच भेद करण्यात येत नाही असं त्याला आढळून आलं. तो थोडा पुढे गेला तेव्हा त्यांनी एक उपहारगृह पाहिलं. तिथल्या टेबलावर काही सभ्य लोक जेवत होते. त्याच टेबलाच्या बाजूला असलेल्या खुर्चीवर त्याला बसायला सांगण्यात आलं. इतरत्र फिरल्यावर त्याला एक नवं जीवन आढळलं. त्याला इथे एक अशी जागा आढळली की तिथे सर्व माणसांसारखाच तोही एक माणूस होता. कदाचित पुढे तो वॉशिंग्टन इथं गेला असेल आणि अमेरिकेच्या अध्यक्षांशी त्यांनी हस्तांदोलनही केलं असेल. आणि कदाचित त्यानं दूरवरच्या खेड्यातून आलेल्या साधा बावळा वेश असलेल्या शेतकऱ्यांना अध्यक्षांशी हस्तांदोलन करताना पाहिलंही असेल. ही सगळी दृश्य पाहिल्यावर त्याच्यावरच्या मायेचं आवरण गळून पडलं. स्वरूपतः तो ब्रह्म आहे. आजवर दौर्बल्य आणि दास्य यांच्या संमोहनानं तो पछाडला गेला होता. तो आता भानावर आला, उठून उभा राहिला आणि आपण मानवांच्या जगातील एक मानव आहोत असं त्याला आढळलं. वेदांतांची जन्मभूमी असलेल्या या आपल्या देशामध्ये सर्वसामान्य लोक हजारो वर्ष या भयंकर संमोहनावस्थेत खितपत पडलेले आहेत. त्यांना स्पर्श करणं हे पाप, त्यांच्यात मिसळणं हे पाप. निराशेत त्यांचा जन्म झाला आणि जन्मभर त्यांना काहीच आशा नाही. याचा परिणाम असा झाला की ते खाली जात जात अखेर मानव जेवढ्या हीन अवस्थेत पोहोचू शकतो तेवढ्या हीन अवस्थेत पोहोचले आहेत. कारण जगात दुसरा असा कोणता देश आहे की जिथे लोकांना जनावराबरोबर झोपणं भाग पडतं? आणि यासाठी दुसऱ्या कोणाला बोल लावू नका. अज्ञानी माणूस जी चूक करत असतो ती चूक तुम्ही करू नका. इथे परिणाम दिसतायत, याचं कारणही इथेच असलं पाहिजे. दोष आपलाच आहे. उठून उभे राहा आणि धीटपणे या दोषाचा स्वीकार करा. दुसऱ्यांवर वृथा चिखलफेक करू नका. ज्या चुकांचे परिणाम तुम्ही भोगत आहात त्यांचं एकमेव कारण तुम्हीच आहात. लाहोरच्या तरुणांनो, ह्या पापाचं स्वरूप तुम्ही नीट ध्यानात घ्या.
ते वंश परंपरेनं चालत आलेलं आणि राष्ट्रीय स्वरूपाचं पाप आहे आणि त्याला जबाबदार आपणच आहोत. ते दूर केल्याशिवाय आता आपली सुटका नाही. तुम्ही शेकडो प्रकारचे समाज स्थापन करा, हजारो राजकीय सभा भरवा किंवा लाखो संस्था काढा, पण जोवर ती सहानुभूती, ते प्रेम आणि सगळ्यांचा विचार करणारी ती सहृदयता तुमच्या ठायी निर्माण होत नाही, तोवर या गोष्टींचा काहीही उपयोग होत नाही. बुद्धदेवांची सहृदयता जोपर्यंत भारतात परत येत नाही, जोपर्यंत भगवान श्रीकृष्णांची वचनं प्रत्यक्षात व्यवहारात उतरवली जात नाहीत, तोपर्यंत आपल्याला कशाचीही आशा नाही. युरोपियन लोक आणि त्यांच्या सामाजिक संस्था यांचं तुम्ही अनुकरण करत आहात, पण मी स्वतः प्रत्यक्ष पाहिलेली एक गोष्ट तुम्हाला सांगतो की ऐका. युरोपियन लोकांच्या एका मंडळानं काही ब्रह्मी लोकांना लंडन इथे नेलं. त्यांनी लंडनमध्ये त्यांचं प्रदर्शन केलं, पुष्कळ द्रव्य मिळवलं आणि नंतर ते द्रव्य स्वतः घेऊन त्यांनी या ब्रह्मी लोकांना युरोपात कुठेतरी वाऱ्यावर सोडून दिलं आणि स्वतः पोबारा केला. या बिचाऱ्या ब्रह्मी लोकांना युरोपीय भाषांचा गंधही नव्हता, पण ऑस्ट्रियातील इंग्रज वकिलानं त्यांना लंडन इथे पाठवून दिलं. कोणाची ओळख नसल्यामुळे ते लोक लंडनमध्ये अगदी असहाय्य स्थितीमध्ये होते. सहजपणे त्यांची एका इंग्रज स्त्रीशी गाठ पडली. तिने या सर्व परकीयांना आपल्या घरी नेलं आणि अन्न वस्त्रादी सोय करून ही वार्ता वृत्तपत्रात प्रसिद्ध केली. आणि ध्यानात घ्या, दुसऱ्याच दिवशी सगळा देश जणू जागा झाला. या लोकांच्या मदतीसाठी द्रव्याचा ओघ वाहू लागला आणि त्यांना ब्रह्मदेशामध्ये परत पाठवण्यात आलं. अशा प्रकारच्या सहानुभूतीवर त्यांच्या राजकीय आणि अन्य संस्था आधारलेल्या आहेत. प्रेमाचा, निदान स्वतःच्या जातीवरील प्रेमाचा हा भक्कम पाया त्यांच्या प्रत्येक कार्याचा आधार असतो. ते जगावर प्रेम करत नसतील, तसंच ब्रह्मी लोक कदाचित त्यांचे शत्रूही असतील, पण इंग्लंडमधील लोकांना स्वतःच्या बांधवांबद्दल उत्कट प्रेम वाटतं आणि त्याचबरोबर त्यांच्या ठाई सत्य आणि न्याय याविषयी आस्था आहे आणि आश्रयाला आलेल्या परक्यांविषयी परोपकार बुद्धी ही आहे. ही वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येणार नाही. पश्चिमेकडील प्रत्येक देशामध्ये किती विलक्षण प्रेमानं आणि आतिथ्यानं माझं स्वागत झालं हे मी तुम्हाला सांगितलं नाही तर मी अत्यंत कृतज्ञ ठरेन. अशी सहृदयता भारतात कुठे आहे? उन्नतीसाठी आवश्यक असलेली ही सहृदयता इथे कुठे आहे? 4-5 जण मिळून आपण एखादी व्यापारी पेढी काढतो, काही दिवस जातात न जातात तोच आपण एकमेकांना फसवू लागतो आणि लवकरच तो सगळा डोलारा धुळीला मिळतो. तुम्ही इंग्रजांचं अनुकरण करून त्यांच्यासारखं महान राष्ट्र निर्माण करू असं म्हणता, पण त्यासाठी आवश्यक असलेला आधार कुठे आहे? आपल्याकडे केवळ वाळूचा पाया असतो, म्हणूनच कोणतीही इमारत अल्पावधीतच कोसळून खाली पडते. म्हणून लाहोरच्या तरुणांनो, अद्वैताचा शक्तिशाली ध्वज पुन्हा एकवार उंच उचला, कारण अन्य कोणत्याच आधारावर ते अद्भुत प्रेम तुमच्या ठाई उत्पन्न होऊ शकणार नाही. जोवर सर्वत्र समभावे विद्यमान असणाऱ्या ईश्वराला तुम्ही पाहत नाही, तोवर ते अद्भुत प्रेम तुमच्या ठाई निर्माण होऊ शकणार नाही. हा प्रेमाचा ध्वज उंच उभारा. उठा, जागे व्हा आणि ध्येयपूर्ती झाल्याविना थांबू नका. उठा, पुन्हा एक वार उठा, कारण त्यागाविना काहीच साध्य होणार नाही. दुसऱ्याला मदत करायची असेल तर क्षुद्र स्वार्थाचा त्याग करावाच लागेल. ख्रिस्ती लोकांच्या शब्दात सांगायचं तर तुम्ही भगवान आणि भोग यांची एकाच वेळी सेवा करू शकणार नाही. वैराग्य अंगी बाणवा. थोर कार्य पार पाडण्यासाठी तुमच्या पूर्वजांनी जगाचा त्याग केला होता. आज स्वतःच्या मोक्षासाठी जगाचा त्याग करणारे लोक आहेत. तुम्ही आपल्या सर्वस्वाचा त्याग करा. आपल्या मोक्षाचाही विचार न करता इतरांचं कल्याण साधा. तुम्ही नेहमीच मोठ्या मोठ्या गोष्टी बोलता, पण तुमच्या समोर हा मी व्यवहार्य वेदांत मांडलेला आहे. ह्या आपल्या क्षुद्र जीवनाचं बलिदान करण्यासाठी तयार व्हा. आपलं राष्ट्र जिवंत राहावं म्हणून तुम्ही उपाशी मरण पावलात. तुमच्या माझ्यासारखे हजारो लोक मरण पावले तर बिघडलं कुठे? आपल्या राष्ट्राची अधोगती होत आहे. असंख्य जीवांचा शाप आपल्या मस्तकावर आहे. हे जीव तहानेनं तडफडत होते तेव्हा पाण्याचा नित्य स्रोत शेजारी वाहत असतानाही आपण त्यांना डबक्यातलं पाणी दिलं. समोर प्रचुर अन्न असतानाही आपण त्यांची उपासमार होऊ दिली. त्यांच्याशी आपण अद्वैताच्या गोष्टी केल्या, पण प्रत्यक्षात मात्र आपण त्यांचा शक्य तेवढा द्वेष केला. त्यांच्या विरुद्ध आपण लोकाचाराचं, परंपरागत रूढींचं तत्व शोधून काढलं. आपण सर्वजण समान आहोत, आपण सर्वजण तेच ब्रह्म आहोत असं आपण त्यांच्याशी तोंडांनी बोललो, पण तद्नुरूप आचरण मात्र मुळीच केलं नाही. अद्वैत
हे मनातच ठेवायचं असतं, त्या आचरणात कधीच आणायचं नसतं. हा कलंक धुवून काढा. उठा, जागे व्हा. हे क्षुद्र जीवन नष्ट झालं तर काय बिघडलं? सज्जन असो किंवा पतित, गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकाला मृत्यू हा येणारच. कोणाचंही शरीर चिरकाल टिकत नाही. उठा, जागे व्हा आणि स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक राहा. आपला भारतीयांचा अप्रामाणिकपणा भयंकर आहे. आपल्याला चारित्र्य हवंय. मगरमिठीप्रमाणे एखाद्या वस्तूस चिकटून राहण्याची दृढता आणि चारित्र्याचं बल आज आपल्याला हवं आहे. नीती निपुण व्यक्ती निंदा करोत किंवा स्तुती करोत, लक्ष्मी प्राप्त होवो किंवा कायमची निघून जावो, मरण या क्षणी येवो किंवा शेकडो वर्षांनी येवो, खरा सज्जन तोच की जो सन्मार्गाविरुद्ध एक पाऊलही उचलत नाही. उठा, जागे व्हा, कारण काळ निघून जातोय आणि आपली सर्व शक्ती तोंडची वाफ दवडण्यात खर्च होते आहे. उठा, जागे व्हा. तपशिलाच्या क्षुद्र गोष्टींवरून किंवा लहान सहान मतभेदांवरून भांडण करणं टाकून द्या. खाली खाली जात असलेल्या लाखो लोकांना वाचवण्याचं सर्वात मोठं काम तुमच्या समोर आहे. मुसलमान प्रथम भारतात आले तेव्हा इथे हिंदूंची केवढी संख्या होती, पण आज ती किती कमी झाली याचा विचार करा. हे असंच चालू राहिल्यास प्रतिदिनी हिंदूंची संख्या कमी कमी होऊन जाऊन एक दिवस संपूर्ण हिंदू जात नष्ट होऊन जाईल. आणि तसं झाल्यास हिंदूंमध्ये अनेक दोष असले तरी अजूनही ज्या उच्च तत्वांचं ते प्रतिनिधित्व करतात ती तत्वही त्यांच्याबरोबर लोप पावतील. आणि हिंदूंचा लोप झाल्यास सर्व आध्यात्मिक विचारांचे मुकुटमणी असलेले अद्वैत तत्वज्ञानही त्याबरोबर लुप्त होईल. म्हणून उठा, जागे व्हा. जगातील आध्यात्मिकतेचं रक्षण करण्यासाठी सिद्ध व्हा आणि प्रथमतः आपल्या या देशात हे अद्वैताचं तत्व व्यवहार्य करून दाखवा. फार मोठी आध्यात्मिकता निर्माण करायची असं नसून या आपल्या रोजच्या जगात आपल्याला थोडंसं अद्वैत उतरवायचं आहे. लोकांसाठी प्रथम अन्नाची व्यवस्था केली पाहिजे, मग धर्माची. ते बिचारे उपासमारीनी मरत असताना आपण त्यांच्यावर धर्मोपदेशाचा भडीमार करत आहोत. कोणत्याही मतमतांतरांनी भूक शांत होणार नाही. आपल्या ठाई दोन मुख्य दोष आहेत. एक आपलं दौर्बल्य आणि दुसरा म्हणजे द्वेष. आपल्या हृदयाची शुष्कता. तुम्ही लाखो तत्वांचा उद्घोष करा, तुम्ही कोट्यवधी संप्रदाय स्थापन करा, पण भावनाशील हृदय नसेल तर या कशाचाही काडीचाही उपयोग नाही. वेदांनी सांगितलं त्याप्रमाणे सर्व लोकांबद्दल सहानुभूती बाळगा. आपल्या शरीराचे ते अवयव आहेत ही भावना निर्माण होऊ द्या. गरीब व श्रीमंत, संत वा पतित हे सर्व लोक आणि आपणही त्या एकाच पूर्ण ब्रह्माचे अंश आहोत ही अनुभूती करून घ्या. सज्जन हो, अद्वैत दर्शनाचे काही अत्यंत महत्वाचे पैलू मी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आता केवळ याच देशात नव्हे तर प्रत्येक ठिकाणी ते व्यवहारामध्ये उतरवण्याची वेळ आलेली आहे. आधुनिक विज्ञान आपल्या घणांच्या आघातांनी ठिकठिकाणी द्वैतवादी धर्माचा पाया खिळखिळा करत आहेत. केवळ आपल्या भारतातीलच द्वैतवादी लोक शास्त्रवाक्यांच्या अर्थाची ओढाताण करत आहेत असं नव्हे. त्यांनी इतकी ओढाताण केलेली आहे की आता यापुढे तो अर्थ आणखी ताणला जाऊ शकत नाही. कारण शास्त्रामधील आशय म्हणजे काही रबर नव्हे. केवळ भारतातीलच द्वैतवादी अंधारामध्ये कानाकोपऱ्यात लपण्याचा प्रयत्न करतायत असं नव्हे, तर युरोप आणि अमेरिका या देशातही हा प्रकार जास्तच प्रमाणात आढळतो. आणि तिथेही भारतातून अद्वैताचे काही विचार जाणं आवश्यक आहे. ते आधीच तिथे गेलेले आहेत, तिथे त्यांची वाढ झाली पाहिजे. पाश्चात्यांच्या सभ्यतेचं देखील रक्षण करण्यासाठी त्यांची आवश्यकता आहे. कारण पाश्चात्य देशात आज जुनी घडी मोडली जात असून नवी घडी प्रस्थापित होते आहे आणि तिच्यामध्ये धनाच्या पूजेला प्राधान्य मिळतं आहे. जुना अविकसित धर्म देखील या स्पर्धेच्या आणि धनोपासनेच्या आधुनिक धर्मापेक्षा सरसच होता असं म्हणणं भाग आहे. कोणताही देश, मग तो कितीही बलाढ्य असो, अशा पायावर उभा राहूच शकणार नाही. जगाचा इतिहासच आपल्याला हे सांगतो की अशा पायावर जे देश उभे होते ते आता नष्ट झालेले आहेत. प्रथमतः अशा विचारांची भारतात येणारी लाट आपण थोपवून धरली पाहिजे. याकरता धर्माला आधुनिक विज्ञानाच्या आघातांना तोंड देता यावं म्हणून प्रत्येकाला अद्वैताची शिकवण द्या. एवढंच नव्हे तर तुम्हाला इतर देशांनाही सहाय्य करावं लागेल. तुमची विचारसरणी युरोप आणि अमेरिका या देशांनाही सहाय्यभूत ठरेल. पण सर्वप्रथम मला तुम्हाला या गोष्टींचं पुन्हा स्मरण करून देणं भाग आहे
की इथे प्रत्यक्ष कार्याची गरज आहे. आणि त्या कार्याचा पहिला भाग म्हणजे खाली खाली जात असलेल्या लक्षावधी भारतीयांना मदतीचा हात देऊन तुम्ही त्यांना वर आणा. आणि असं करताना भगवान श्रीकृष्णांचे हे शब्द लक्षात ठेवा. इहैव तैर्जितः सर्गो येषाम साम्ये स्थितम मनः निर्दोषम ही समम ब्रह्म तस्मात ब्रह्मणी ते स्थितः. ज्यांची मनं साम्यावस्थेत स्थिर झालेली आहेत त्यांनी याच जीवनात या जगावर विजय संपादन केलेला आहे. कारण ब्रह्म हे शुद्ध आणि सर्वांना समान असं आहे. म्हणून असे महात्मे ब्रह्मात वास करत असतात.